तर याचा अर्थ हा आहे का एका बोधिसत्वाला बुद्ध बनण्याचा मार्गच नष्ट झाला? आता सिद्धार्थ गौतम बोधिसत्व त्या स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. मार्ग करुणे भगवान बुद्ध, धम्म, पूजनीय भिक्षु संघ, त्या तीन रत्नांना पहिला प्रथम पंचांग प्रणाम. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 22व्या अखिल बौद्ध धम्म परिषदेमध्ये उपस्थित राहून पूजनीय भिक्षू संघाच्या अमृततुल्य वाणीतून आपल्या कल्याणाचा, हिताचा, सुखाचा, दुःखमुक्तीचा आणि वर्तमान काळामध्ये माणूस म्हणून जीवन जगण्याचा जो भगवंताने धम्म दिला, मार्ग दाखवला, त्या मार्गाचं श्रवण करत असलेले सर्व धम्म उपासक, उपासिका, बालक तथा बालिका भगवान बुद्धाचा धम्म म्हणजे भगवान बुद्धाने मनुष्याच्या कल्याणासाठी केलेला उपदेश. त्या बुद्ध उपदेशाला, बुद्धाने शिकवलेल्या शिकवणुकीला धम्म म्हणतात. आपण त्याला बौद्ध धम्म म्हणतो, हे की नाही? पण त्याला धम्मच म्हणतात. आणि असा हा धम्म अथांग आहे, महासागरासारखा. बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाने ध्यान मनन चिंतन करून बुद्धत्व प्राप्त केलं, म्हणजे ते बुद्ध झाले. बुद्ध हे जन्मत नसतात, बुद्ध हे बनत असतात. बुद्ध हे जन्मायचेच असते तर महामायेच्या गर्भातून प्रत्यक्षणीच त्यांना बुद्ध म्हणून संबोधित केलं असतं. पण कोणी म्हटलं का त्यांना बुद्ध? राजकुमार. लईच कुणाला पूर्व जन्मान स्मृतीचं ज्ञान असेल तर त्यांना बोधिसत्व म्हणून संबोधत होते. मग ते बोधिसत्व सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले. नीट आपण लक्ष घ्या, बुद्ध हे जन्मत नसतात, बुद्ध हे बनत असतात. आणि बुद्ध बनण्याचा एक मार्ग आहे. आता तुम्ही उपासक उपासिका आहे की नाही? उपासक उपासिका जन्मत नसतात, ते बनत असतात. जन्मत असते तर 56च्या अगोदर जे आता जिवंत असतील तेव्हा त्यांना कोणी उपासक म्हटलं असतं. 56च्या अगोदर जे जन्मले, जन्माने जर कोणी उपासक होत असतं तर 56च्या अगोदर, म्हणजे भगवान बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन आपल्या अनुयायाला बौद्ध धम्म दीक्षा दिली. त्याच्या अगोदर ज्याचा जन्म झाला तर त्याला कोणी उपासक म्हणत होते. पण म्हणत होते का त्याला कोणी उपासक? म्हणून बुद्ध हे जन्मत नसतात, बुद्ध बनत असतात. आणि बुद्ध बनण्याचा मार्ग आहे. आजच्या धम्मदेशनामध्ये असं काही गूढ तत्वज्ञान तुम्हाला सांगणार नाही. आतापर्यंत भंतीजीनं सांगितलं ना, कोणी आर्य सत्य सांगितलं, कोणी अष्टांगिक मार्ग सांगितला, कोणी प्रतित्य समुत्पाद सांगितला,
कोणी अनंत बनण्याचा मार्ग सांगितला, कोणी निर्वाण पदाचा मार्ग सांगितला. त्यापैकी मी काही तुम्हाला सांगणार नाही. फक्त हेच सांगेल की एक जे माणूस असतो, माणूस तो उपासक कसा बनतो आणि उपासक बनल्यानंतर त्या उपासकाचं कर्तव्य काय असतं ते थोडक्यात तुम्हाला सांगतो. उपासक उपासिका, आपण उपासक उपासिका, उपासक उपासिका. आपण जर तुम्हाला विचारलं तुम्ही काय म्हणता, तुम्ही कोणा म्हटलं ते खेड्यापाड्याचे लोक आम्ही जय भीमवाले आहो म्हणतो. जय भीमवाले. मग लय झालं तर आम्ही बौद्ध म्हणतात, ऐक ना. मग पहिल्या प्रथम आपण उपासक उपासिका कशा असतात, कोण असतात हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवान बुद्धाच्या जवळ अनेक मताचे, अनेक जातीचे, अनेक वर्णाचे लोक जात असत. ब्राह्मणी जात, क्षत्रिय जात, वैश्य जात, शूद्र जात. आणि भगवान बुद्धाकडे असे जात नसत, श्रद्धेने जात नसत. काही काही लोक असे जात की भगवान बुद्धाला हे प्रश्न विचारायचे, मेंढक प्रश्न, गुंतागुंतीचे प्रश्न. आणि जर बुद्धानं योग्य त्याचं उत्तर दिलं नाही तर त्यांना जसं एखाद्या भेड्याला पकडून नदीच्या पलीकडे फेकावं तसं आम्ही बुद्धानं करू. म्हणजे आम्ही विचारलेल्या प्रश्नाचे जर बुद्धानं उत्तर दिले नाही तर अशी त्यांची अवस्था, असं ठेवून ते जायचे. आणि मग भगवान बुद्धाला प्रश्न विचारायचे, अनेक गुंतागुंतीचे प्रश्न, ईश्वरवाद, आत्मवाद, ब्रह्मवाद, चातुर्वर्ण अशा संबंधित गुंतागुंतीचे प्रश्न विचारायचे. तर असाच एक ब्राह्मण भगवंताकडे जातो आणि भगवंताला विचारतो प्रश्न, हे गौतमा, आम्ही ऐसा ऐकलं की तुम्ही सर्वच वर्णाला समान समजता, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे प्रश्न विचारायचे. गुंतागुंतीचे प्रश्न. का ब्राह्मण ते हे सर्वश्रेष्ठ आहेत म्हणायचे, मग सर्वांना तुम्ही समान कसं समजता? मग त्याचं उत्तर भगवान बुद्धानं अनेक दृष्टांत देऊन त्यांना समजावून सांगत असतात. आणि ते समजावून सांगल्यानंतर त्यांनी ठरवलं ते तर बाजूलाच राहिलं, पण ते भगवान बुद्धाने शरण जायचे. आणि शरण जाऊन काय म्हणायचे, भगवान आजपासून मला बुद्ध धम्मसंघ या शरणस्थानाला आजन्म शरण आलेला उपासक झाला. काय म्हणायचे, उपासक. बुद्ध धम्म संघाला आजन्म शरण आलेला मला उपासक जाणार किंवा उपासक आहे, उपासिका आहे. आणि मग ते उपासक उपासिका आहे. आता जो मनुष्य किंवा जी स्त्री बुद्ध धम्माला शरण जाते, बुद्ध धम्माला शरण जाते आणि भगवान बुद्धांनी उपासक उपासिकांचं जे काही कर्तव्य सांगितलं त्या कर्तव्याचं पालन करते, त्या पुरुषाला उपासक म्हणतात आणि बाईला उपासिका म्हणतात. साधा सुद्धा त्याचा अर्थ. आता जो मनुष्य किंवा जी स्त्री बुद्धाला धम्माला संघाला शरण जाते अजन्म आणि बुद्धांनी सांगितलेल्या ग्रस्तांच्या कर्तव्याचं पालन करते, त्यांना उपासक पुरुषाला बाईला उपासिका म्हणतात. आता हे भगवान बुद्ध प्रत्यक्ष जिवंत असताना आपल्यासारखे जिवंत असताना असे लोक भगवंता समोर जायचे, भगवंताला अनेक प्रश्न विचारायचे, त्यांच्या मनाचं परिवर्तन बुद्ध उपदेश देऊन करायचे.
आणि तेव्हा ते म्हणायचे की भगवान आजपासून आम्हाला जन्म तिने शरणस्थानाला शरण आलेला उपासिक जाणार, हे तेव्हाची गोष्ट आहे का नाही. मग आता बुद्ध तर जगत नाहीत. बुद्ध आता जगात आहेत का? नाहीत. मग बुद्ध जगात नाही तर हे लोक नमो तस्स भगवतो अरहतो समा संबुद्ध म्हणून पाया कोणाच्या पडतात? बुद्ध संसारात नाही आहेत की नाही? आहेत का? आहेत. नक्की माहित आहे तुम्हाला बुद्ध संसारात आहेत की नाही? आहेत का? एक मोठ्यानं सांगा. असं काय असे होते ना, असे होते, असे. बुद्ध संसारात आहेत की नाही? आहेत. नक्की आहेत का? नाहीत ना. ह्या उपासिका म्हणतात बुद्ध संसारात नाही. मग आपण बुद्धांग शरणं गच्छामि म्हणून का म्हणतो? बुद्धांग शरणं गच्छामीचा अर्थ काय? मी बुद्धाला शरण जातो. बुद्ध संसारात नाही. मग आपण नमो तस्स भगवतो अरहतो समा संबुद्धस्स म्हणून 3 वेळा नमस्कार कोणाला करतो? बुद्धं शरणं गच्छामि म्हणतो ना, मी बुद्धाला शरण जातो. मग आपण काय करतो? आपण सर्व खोटे बोलतो. ऐक नाही. म्हणजे बुद्धच नाही तर मग आपण पाया कोणाच्या पडतो? आपण शरण कोणाला जातो? आपण पूजा कोणाची करतो? ऐक ना. अगदी प्राथमिक उपासकांचं कर्तव्य जे आहे त्या संबंधित मी यावेळेला बोलतो. कोणाला शरण जातो? मग बुद्ध संसारात नाही. आहेत की नाही? काही सांगत नाही. आहेत का? आहेत. ही उपासिका म्हणते बुद्ध आहेत. ऐक ना. मग बुद्धाला आपण नमस्कार करतो की नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स म्हणतो की आपण. नमो म्हणजे नमस्कार, तस्स म्हणजे त्यांना, अरहतो म्हणजे त्या अनंताला. अनंत म्हणजे का? जीवन मुक्त. जीवन मुक्त म्हणजे का? पुन्हा त्यांच्या 5 स्कंदाला जन्म नाही. बुद्धाने ध्यान मनन चिंतन करून काय शोधलं? 4 आर्य सत्य. आणि 4 आर्य सत्याची जेव्हा त्या बोधिसत्वाला अनुभूती झाली, त्याचा साक्षात्कार झाला, तेव्हा ते बुद्ध झाले. आणि त्याचं पहिलं सत्य कोणतं आहे? दुःख आर्य सत्य. संसारामध्ये दुःख आहे, पहिलं सत्य. त्या दुःखाचा अर्थ काय सांगितला बुद्धांनी? जन्म दुःख, रोग दुःख, म्हातारपण दुःख, मृत्यू दुःख, प्रिय वस्तूचा वियोग दुःख, अप्रिय वस्तूची प्राप्ती दुःख, इच्छिलेल्या वस्तू न मिळणं दुःख. आणि थोडक्यामध्ये 5 उपादान स्कंद दुःख आहे. ऐक ना. हा दुःखाचा अर्थ सांगितला. आणि जर संसारात बुद्ध असतील तर मग ते दुःखातून मुक्त झाले का? संसारात बुद्ध असतील तर मग ते दुःखातून मुक्त झाले नाहीत ना. अनंत म्हणजे काय? ज्यांच्या जन्म मृत्यूचा क्षय झाला, त्यांच्या 5 स्कंदाला पुन्हा जन्मच नाही का? बुद्धानं काय शोधलं? पहिलं सत्य जन्म हे दुःख आहे. ऐक नाही. आणि मग संसारात जर बुद्ध असतील तर ते दुःखातून मुक्त झाले नाही, आपल्या सर्वसामान्य लोकांसारखे आहेत.
लक्षात तुमच्या? अनंत म्हणजे काय? जीवनमुक्त. जीवनमुक्त म्हणजे काय? जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त. आता बंतीजी सांगितलं, जेव्हा एखाद्या माणसाचे 10 संयोजन 10 बंधन नष्ट होतात तेव्हा तो अनंत होतो, जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो. आणि म्हणून संसारात आज बुद्ध नाही, आणि असतील तर आपल्यासारखं दुःखात आहेत. लक्षात? संसारात बुद्ध असतील तर मग ते दुःखातून मुक्त झाले नाही, आपल्यासारखेच आहे. आणि संसारात बुद्ध नसतील तर मग त्यांच्या नावानं केलेली पूजा, त्यांना केलेला नमस्कार हे व्यर्थ आहे. हा प्रश्न मिलिंद राजानं बनते नागसेनाला विचारला होता. बुद्ध पूजेबद्दल, बुद्धाच्या पूजेबद्दल, बुद्धाच्या पूजेबद्दल. ऐक ना, की जर बुद्ध संसारात असतील आणि जर आपण त्याची पूजा केली असेल, ती पूजा स्वीकारण्यासाठी ते असतील, तर ते दुःखातून मुक्त झाले नाही, सर्वसामान्य माणसासारखे आहेत. आता आपण फुलं वाटतो की नाही बुद्धाला? बुद्ध पुढे जेवायला कोणाला वाटतो आपण? जे खातो त्याला. आता बाकीच्या मतात ज्याला पोट नाही तोंड नाही त्यालाही वाटतात ना. का? हा प्रश्न विचारला होता मिलिंद राजानं नागसेन बनलेला, की जर आपण बुद्धाची पूजा करतो ना, पुष्प धूप दीपाने, ती पूजा स्वीकारण्यासाठी बुद्ध असतील तर ते दुःखातून मुक्त झाले नाही का? ते आज संसारात आहेत. पहिला प्रश्न. आणि जर बुद्ध संसारात नसतील, ते अनंत झाले असतील, तर त्याच्या उद्देशाने केलेली पूजा व्यर्थ आहे. ते नसतील तर कोणाची पूजा करायची? आणि असतील तर सर्वसामान्य माणसासारखे दुःखामध्ये पडलेले आहे. असा प्रश्न मिलिंद राजांनी नागसेनाला विचारला होता. या प्रश्नाला मेंढक प्रश्न म्हणतात. मेंढक, गुंतागुंतीचा. मेंढ्याचे ते शिंगात वाकडे तिकडे, वाकडे तिकडे, वाकडे तिकडे आहेत तर असं, नाही तर तसं. ऐक, कारण आपण बौद्ध उपासक आहोत, आणि बौद्ध उपासक असताना आपण म्हणतो बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. मी बुद्धाला, धम्माला, संघाला अनुसरतो, शरण जातो. ऐक ना, आता बुद्ध संसारात नसतील तर आपण शरण कोणाला जातो? बुद्धच नसतील तर पूजा कोणाची करतो हे आपल्याला समजा पाहिजे की नाही? का? आता आपण बुद्ध धम्म संघाला शरण जाऊन आपण बौद्ध उपासक उपासिका बनतो, है की नाही? तर बुद्धच आपल्याला माहित नसेल, धम्मच माहित नसेल, तर संघच माहित नसेल, मग कुणाला शरण द्यायचं? कुणाची पूजा करायची? कुणाचं ध्यान मनन चिंतन करायचं? हा प्रश्न निर्माण होतो की? अगदी पहिली स्टेप आपली उपासकांची. म्हणून आपले जे शरणस्थान आहे, आपले जे श्रद्धास्थान आहे, आपले जे पूजास्थान आहे, वर्तमान काळातलं, बरं वर्तमान काळातलं, भविष्यातलं नाही, वर्तमान काळातलं, ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर अशा या मेंढक गुंतागुंतीच्या प्रश्नाला बनते नागसेनाने अनेक दृष्टांत देऊन मिलिंद राजाला समजावून सांगितलं. पूजेबद्दल प्रश्न विचारला होता. आपण जे बुद्धाची पूजा करतो ती पूजा स्वीकारण्यासाठी बुद्ध असतील तर बुद्ध सर्वसामान्य माणसासारखे आहेत, ते दुःखातून मुक्त झाले नाहीत का? बुद्धाने काय शोधलं? जन्माचे दुःख.
आणि जर बुद्ध संसारात नसतील, ते अहंत झाले असतील, जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त झाले असतील, तर त्यांच्या उद्देशाने केलेली पूजा व्यर्थ आहे. समजलं का? थोडक्यात तुम्हाला समजलं का याचा अर्थ? बुद्धाच्या उद्देशाने केलेली पूजा त्याचा स्वीकार करण्यासाठी असतील तर ते दुःखातून मुक्त झाले नाही, आपल्यासारखं आहेत मग संसारात, आहे की नाही? आणि नसतील, अनंत झाले असतील, त्या संसारात नसतीलच, तर त्यांच्या उद्देशाने केलेली पूजा व्यर्थ आहे. समजलं थोडक्यात तुम्हाला? का आपण दररोज बुद्धांग शरणं गच्छामि म्हणतो ना, बुद्धाचे पुष्प धूप दीप आणि पूजाही करतो. हे आपल्याला पहिली स्टेप आपल्याला समजायला पाहिजे की नाही? तर या विचारलेल्या प्रश्नाचं स्पष्टीकरण करताना नागसेन पंथींनी मिलिंद राजाला एक दृष्टांत सांगितला. एक दृष्टांत सांगितला. तुम्हाला ढोल पाहिलाय की? ढोल पाहिजे ना, ते मिरवणुकीला वाजवतात, ऐक ना? ढोल माहित तुम्हाला? समजा त्या ढोलवर थाप पाडली, आवाज निघतो. आवाज निघतो, तो आवाज या वातावरणामध्ये विलीन होतो. थाप मारली, आवाज निघाला, या वातावरणामध्ये तो विलीन होतो नाही? मग याचा अर्थ असा आहे का की त्या ढोल मधला पूर्ण आवाजच नष्ट झाला? याचा अर्थ असा आहे का पहिल्यांदा ज्या माणसाने त्या ढोलवर थाप मारली तो आवाज या वातावरणात विलीन झाला, नंतर तसाच माणूस आला, पहिल्यांदा जशी थाप मारली त्यांनी तशीच थाप मारली, तर पहिल्यांदा जो आवाज निघाला तसाच पुन्हा आवाज निघेल की नाही? निघेल की नाही? ते मिलिंद राजाला नागसेन पंथीने एक दृष्टांत देऊन उदाहरण सांगितलं. एका बोधिसत्वाने बुद्ध बनण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गाचं त्यांनी पालन केलं, आचरण केलं, मनन केलं, ध्यान चिंतन केलं आणि तो बोधिसत्व बुद्ध झाला. लक्षात? तो बोधिसत्व बुद्ध झाला. तर याचा अर्थ हा आहे का एका बोधिसत्वाला बुद्ध बनण्याचा मार्गच नष्ट झाला? आता सिद्धार्थ गौतम बोधिसत्व त्या 37 बोधी पाक्ष्य धर्माचं पालन करून बुद्ध झाले. सिद्धार्थ गौतम बोधिसत्व 37 बोधी पाक्ष्य धर्माचं पालन करून ते बुद्ध झाले. लक्षात? ते अनंत झाले, त्यांचं महापरिनिर्वाणही झालं. याचा अर्थ हा आहे का की पुन्हा एखाद्या बोधिसत्वाला बुद्ध बनण्याचा मार्गच नष्ट झाला? त्याचा अर्थ असा आहे का पुन्हा जो बोधिसत्व येईल पहिल्यांदा झालेल्या सर्व बुद्धांनी ज्या 37 बोधी पाक्ष्य धर्माचं पालन मनन चिंतन केलं त्याचं हा बोधिसत्व पालन करेल, मनन करेल, चिंतन करेल, तेव्हा तो बोधिसत्व पहिल्यांदा भूतकाळात झालेल्या बुद्धासारखा तो बुद्ध बनणार नाही का? बनेल की नाही? जसं त्या ढोलावर थाप मारल्यानंतर आवाज निघाला, तो या वातावरणात विलीन झाला, तसाच दुसरा माणूस आला, पहिल्यांदा जशी थाप मारली तशी त्यानं मारली, तर पहिल्यांदा जो आवाज निघाला तसाच पुन्हा आवाज निघेल की नाही? आले का लक्षात तुझ्या? म्हणजे एका बोधिसत्वाने, बोधिसत्व माहित आहे तुम्हाला? बोधिसत्व त्या सत्वाला, त्या प्राण्याला म्हणतात की जो बुद्ध बनण्यासाठी प्रयत्नशील आहे.
बुद्ध बनण्यासाठी जो प्रयत्नशील आहे त्याला बोधिसत्व म्हणतात. आणि ज्या बोधिसत्वाने 37 बोधी पाक्ष धर्माचं पालन केलं, मनन केलं, चिंतन केलं, त्याची अनुभूती त्याला झाली, त्याला बुद्ध म्हणतात. लक्षात तुमच्या. आणि म्हणून या संसारामध्ये कायरूप बुद्ध जरी नसला, कोणता बुद्ध? कायरूप बुद्ध म्हणजे आपल्यासारखा चालणारा, बसणारा, बोलणारा, झोपणारा, खाणारा, पिणारा, त्याला कायरूप बुद्ध म्हणतात. तो नाही का त्यांचं महापरिनिर्वाण झालं, मृत्यू झाला, त्या कुशीनगरला जोड वृक्षाच्या मध्ये त्यांना अग्नी दिला. म्हणजे कायरूप बुद्ध आज संसारात नाही. कायरूप बुद्ध माहित आहे तुम्हाला कसा? ज्याच्यामध्ये 5 स्कंद असतात: रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान. स्कंद उपादान नाही बरं. जसं आपल्यामध्ये आपलं शरीर आहे, ऐक नाही, तर कायरूप बुद्ध आज संसारात नाही, त्यांचं महापरिनिर्वाण झालं. पण जो बोधिसत्व पुन्हा 37 बोधी पाक्ष धर्माचं पालन करेल, मनन करेल, चिंतन करेल, त्याला तो पूर्ण करेल, तो बोधिसत्व पुन्हा बुद्ध बनतो. लक्षात. आणि म्हणून वर्तमान काळातला बुद्ध कोण आहे याच्यावर? आता वर्तमान काळात कोण बुद्ध आहे? ज्या बोधी पाक्ष धर्माचं पालन करून बोधिसत्व बुद्ध बनतो, ते बोधिसत्व, ते 37 बोधी पाक्ष धर्म आज वर्तमान काळात आहे. आलं का तुमच्या? आलं का थोडं काय? आणि जो बोधिसत्व त्या 37 बोधी पाक्ष धर्माचं पालन, मनन, चिंतन करेल, तो बुद्ध बनतो. म्हणून बुद्धाने, हे सिद्धार्थ गौतम बुद्धाने, माझ्यानंतर मैत्रेय बुद्ध उत्पन्न होतील अशा प्रकारची भविष्यवाणी सांगितली आहे. बुद्ध एकच नव्हतं मग, पहिला आणि शेवटचा, जे बाकीच्या मतात आहे पहिला आणि शेवटचा, तसं नाही. सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या अगोदर 27 असा इतिहास सिद्धार्थ गौतम बुद्धाने सांगितला. आणि माझ्यानंतर मैत्रेय नावाचा बुद्ध होईल ही भविष्यवाणी सांगितलेली आहे. लक्षात. संपूर्ण जगाच्या विद्वानाने, पंडिताने बाबासाहेबांच्या जीवन कार्याचा अभ्यास करून, बाबासाहेबांच्या जीवन कार्याचा अभ्यास करून बाबासाहेब हे बोधिसत्व आहेत अशा प्रकारची भविष्यवाणी केलेली आहे. बोधिसत्व म्हणतो ना आपण, बाबासाहेबाला बोधिसत्व म्हणतो ना, बोधिसत्व म्हणतो ना बाबासाहेबाला. हे जगातल्या विद्वानाने बाबासाहेबाला बोधिसत्व म्हणून संबोधित केलं. आता बोधिसत्व कोणाला म्हणतात? आपण घोषणा करतो मिरवणुकीत, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एखाद्या अन्य मताच्या माणसाने तुम्हाला विचारलं, अरे भारताच्या संविधानाचा शिल्पकार कोण? हे आम्हाला माहित आहे, घटनाकार म्हणतात. पण बोधिसत्व बाबासाहेब का म्हणतात हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे की नाही? अगदी सुरुवातीची गोष्ट का? मग सांगा बघ एखादं कोणी, बोधिसत्व कोणाच म्हणतात? बाबासाहेबाला बोधिसत्व का म्हणतात? जसं बाबासाहेबाला शिल्पकार म्हणतात, घटनाकार म्हणतात, तसं बाबासाहेबाला बोधिसत्व का म्हणतात? का म्हणतात? का म्हणतात? बोधिसत्वाचा साधा सोपा अर्थ आहे, बोधी म्हणजे संबोधी बुद्धत्व, सत्व म्हणजे प्राण. त्याच्यात 5 उपादान स्कंद आहेत. ते जो सत्व बुद्ध बनण्याचा प्रयत्न करतो त्याला बोधिसत्व म्हणतात. लक्षात तुमच्या. मग बोधिसत्व त्याला का म्हणतात? ज्या सत्वामध्ये, ज्या सत्वानी 10 पारमिता पूर्ण केल्यात, ज्या सत्वानी 10 पारमितांचं पालन केलं त्याला बोधिसत्व म्हणतात. 10 पारमिता, पारमिताचा अर्थ पूर्णत्व, की ज्याचं पालन केल्यानंतर जीवनाला पूर्णत्व प्राप्त होते, त्याला पारमिता म्हणतात.
आणि जो सत्व 10 पालमितांचं पालन करतो त्याला बोधिसत्व म्हणतात. त्या 10 पालमिता कोणत्या? दान, शील, नैष्कम्य, प्रज्ञा, सत्य, शांती, वीर्य, अधिष्ठान, मैत्री आणि उपेक्षा ह्या 10 पालमिता आहेत. आलं लक्षात? बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिल्यानंतर 22 प्रतिज्ञा दिल्या आणि त्याच्यामध्ये एक प्रतिज्ञा आहे की 10 पालमितांचं पालन करेल. आता बाबासाहेबाला बोधिसत्व म्हणून जगाच्या पंडितांनी संबोधित केलं. हे कल्पनाश्रित नाही, हे कल्पनाश्रित नाही. जसे की कोणाला ज्ञान असो न असो त्याला कोणी कोणती तर पदवी देते, एखादी युनिव्हर्सिटी देते ना डॉक्टरीची पदवी, त्याला ज्ञान असो की नसो, आहे की नाही, मोठा असला पंडित असला प्रसिद्ध पुढारी असतात. तसं नाही. बाबासाहेबाला बोधिसत्व बनून जगाच्या विद्वानांनी पंडितांनी संबोधित केलं. हे बाबासाहेबाच्या जीवन कार्याचा अभ्यास करून लक्षात. बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये 10 पालमितांचं पालन केलं आहे. बाबासाहेबांचे जीवन तर पुष्कळ लोकांनी वाचलेलं आहे. आणि आज आपण जर या 10 पालमिता बाबासाहेबांच्या जीवनात त्यांनी पालन केला का त्याचा तुलनात्मक अभ्यास केला तर आपण करू शकेल. पहिली पालमिता दान. बाबासाहेबानं दान पालमितेचं पालन केलं. आज एका बंतीनं प्रवचन केलं बाबासाहेबांचे जीवन कार्य. बाबासाहेबाचा लाडका मुलगा राजरत्न मेल्यानंतर त्याला गुंडाळून त्याचं दफन करण्यासाठी कपडे आणायला बाबासाहेबांजवळ पैसा नव्हता. ऐक ना, म्हणून साहजिकच कोणी प्रश्न विचारेल की बाबासाहेबांनी दान पालमितेचं पालन कसं केलं. तिथे ते अमेरिकेला शिकत असताना त्याला खायलाही नव्हतं. एक ते सांगितलं बघ. मग त्यांनी दान पालमितांचं पालन कसं केलं, कसं केलं सांगा. बाबासाहेबांनी काय दान केलं, त्याची तर खायची सोय नव्हती. ऐक ना, लाडक्या मुलगा मेल्यानंतर त्याला गुंडाळून दफन करण्याच्या कपडे घेण्यासाठी पैसा नव्हता. मग बाबासाहेबांनी दान या पालमितेचं पालन केलं. आपण म्हणतो हे खरं असेल की खोटं? काय केलं बाबासाहेबांनी? दानाचे 3 प्रकार आहेत. आमिष दान, अभयदान, धम्मदान. आमिष दान म्हणजे वस्तूचं दान. खाणं पिणं, कपडे लते, औषध पाणी, घर दार, गाड्या घोड्या, महाल म्हणजे वस्तूचं दान, त्याला आमिष दान म्हणतात. मग बाबासाहेबांनी कोणतं आमिष दान केलं? त्याचीच तर काही सोय नव्हती. मग त्या जगाच्या पंडितांनी बाबासाहेबाला बोधिसत्व म्हणून संबोधित केले, चुकीचं असेल. केलं का बाबासाहेबांनी आमिष दान? बाबासाहेबांच्या जीवन कार्याचा अभ्यास केला तर बाबासाहेबांनी आमिष दान केलं ते जगात कोणीच केलं नाही असं माझं तरी मत आहे. आले की नाही? ते कोणत्याही रूपानं असो, बाबासाहेबांनी आपल्या देशाचं संविधान दिलं की नाही. आणि त्या संविधानामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचं दान देण्याची व्यवस्था केली आहे? भोजनदान. ऐक ना, भारतात लाखो विद्यार्थी जगत आहेत की नाही? ऐक ना, बाबासाहेबांनी या गोर गरीब याच्यासाठी जी संविधानामध्ये व्यवस्था केलेली आहे त्याचं अल्पसही
त्याची बजावणी झालेली नाही. शिक्षण घेताना कशा सवलती असाव्यात, आश्रमशाळा, वसतिगृह, अनाथालय याच्यामध्ये कशा प्रकारचं मुला मुलींना, म्हाताऱ्या लोकांना, अनाथाला भोजन द्यायच्यावर ही सारी व्यवस्था बाबासाहेबांनी संविधानात केलेली आहे. म्हणजे बाबासाहेबांनी मग अभिदान दिले की नाही. भोजन दान, कपड्याचं दान, घराचं दान, औषधाचं दान, एवढं कोणीच दिलं नाही जगात, कोणी दिलं नाही. तर पण सूक्ष्मदृष्ट्या आपण अभ्यास केला, आपल्याला वाटत असेल हे शासन द्या. संविधानाची व्यवस्था केली त्याची 2-3% अंमलबजावणी केली नाही कोणत्याच शासनात. ऐक ना, म्हणून बाबासाहेबांना आम्ही दान दिला. लक्षात. आता तुम्ही हे साडे नेसले घ्या. काही काही लोक आडाडी काय म्हणतात, आमच्या कमाईने घेतली म्हणतात. बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रवास करत असताना एका 80 वर्षाच्या साधूशी माझी भेट झाली. 80 वर्षाचा अनुभव त्याची दाढी होती आणि मी त्यावेळेला 25 वर्षाचा माझं होतो. त्या गावाची धम्मदेशना संपली. आम्ही दुसऱ्या गावात जाण्यासाठी त्या सडकेवर आलो. त्या शेतात झाड होते तिथं बसलो. तो महाराज त्याचे 100 शिष्य ते सोबत खूप आला. माझ्यासोबत काय 10-20 मुलं आपले शिकले सर्वदे होते. तो म्हणते की हे महाराज लई चिकडी हिंडायला बेचैन केलं लोकांना, याच्याशी काही चर्चा करा. 80 वर्षाचा महाराज, पांढरी शपथ, हातपत दाढी, मी 25 वर्षाचं पोरग. ऐक ना, जगाच्या उत्पत्तीबद्दल वाद निर्माण झाला. कशाची? जगाच्या उत्पत्तीबद्दल. त्या जगाची उत्पत्ती ब्रह्मदेवाने केली. आले का? ब्रह्मदेवानं. आता मी काय बोलणार, 25 वर्षाचं पोरग, 80 वर्षाचा म्हातारा मानतो, अनुभवी माणूस. आपले पोरं म्हणतात बोलायला बनती लय आपल्या लोकांना चिड आहे. कोणाशी चर्चा कुंताला कसं जिंक. 25 वर्षाचा. त्याला एकच म्हणलं, स्वामी, ब्रह्मदेवाने जगाची निर्मिती केली असेल मग तुमच्या मताने, पण मला असं वाटते की ब्रह्मदेवानी जगाची निर्मिती केली, माणसाची निर्मिती केली. त्यानं डोळेही दिले, नाकही दिलं, तोंडही दिलं, हातही दिलं, पायही दिलं, पण या सर्व इंद्रियाला काम करण्याचे अधिकार त्याने दिले नाही. ते बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहेत. त्याला थोडं समजावून सांगितलं मी. ऐक ना, होते का अधिकार? जेव्हा त्या ब्रह्मदेवानी जगाची निर्मिती केली, हे काही 4 वर्ण निर्माण झाले त्या ब्रह्मदेवापासून झाले म्हणा. तोंडातून पडला तो ब्राह्मण, तोंडातून. इथून जो पडला तो क्षत्रिय, दंडातून. जांघेतून पडला तो वैश्य, पायाच्या अंगठातून पडला तो शूद्र. ऐक ना, आणि याला शूद्र म्हणतात. त्याला देवाचं नावही घेता येत नव्हतं. लक्षात. त्यानं जर वेद वाचले, ऐकले, वाचले तर जीभ तोडा, ऐकले तर तप्त त्याच्यात तेल टाका. म्हणून स्वामी, कदाचित तुमच्या मतानं ब्रह्मदेवानं ही निर्मिती केली असेल, पण सर्वालाच त्याच्या इंद्रियाला समान अधिकार दिले नाहीत म्हणतात. तोंडानं बोलायचे, कानानं ऐकायचे, पायानं कुठेही जायचे. ते म्हणलं बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. थंडागार झाला भागात. त्याला उदाहरण 2-3 दिले. ऐक ना, तर अशा तऱ्हेनं बाबासाहेबानं पहिल्या दानपारमितेचं पालन केलं. ही तुम्हाला साडी नेसण्याची अधिकार कोणी दिली? एवढी मोठी भारीची. कशी दिली? अरे, शूद्राच्या बाईला चांदी सोन्याचे दागिने घालण्याचा अधिकार नव्हता. लाकडाचे किंवा लोखंडाचे, आपल्या कष्टाचेही नव्हते. लक्षात. हे पहिल्यांदा
बुद्धांना अधिकार दिले आणि त्यासाठी नंतर बाबासाहेबांनी आपल्या संविधानात दिले आहे. लक्षात, म्हणजे बाबासाहेबांनी आमिषदान दिलं. अभयदान म्हणजे जीवदान, हे का नाही? जीवदान, ज्याचा जीव वाचवतात त्याला जीवदान म्हणतात. बाबासाहेबांना कुणा दिले की नाही? आपल्याला दिले ते गोष्ट विकसून दिले की नाही? कुणाचा जीव वाचवला का बाबासाहेब? वाचवलं, त्याला अभयदान म्हणतात, जीवदान. आपले तर लाखो लोक वाचवले. बिमार असताना औषध पाणी सरकार दवाखान्यात घेऊन कसं ते संविधानात व्यवस्था केली. पण अशा एका महात्म्याला जीवदान दिलं, माहित आहे तुम्हाला? म्हणजे बाबासाहेबांना दुसऱ्या दानमात पारमितीचे पालिकेला अभयदान म्हणतात, केले नाही? तिसरं दान सब्बदानं धम्मदानं जिनाती. सर्व दानामध्ये धर्माचं दान श्रेष्ठ आहे. बुद्ध म्हणतात सब्बदानं धम्मदानं जिनाती. सर्व दानामध्ये धम्माचं दान श्रेष्ठ आहे. ते धम्माचं दान तुमचं नाही बरं. बिहारामध्ये पेट्या आहेत आणि त्या पेटीमधील धम्मदान पेटी, ती आमिष दान पेटी आहे, धम्मदान पेटी नाही. भगवान बुद्धांनी जो उपदेश लोकांना दिला, भगवान बुद्धांनी जो उपदेश दिला, दान म्हणजे देणं, धम्मदान म्हणजे धम्माचं दान देणं, धम्म शिकवणं. बाबासाहेबांनी अशोक विजयादशमी 1956 14 ऑक्टोबरला लाखो लोकांना धम्माचं दान दिलं. दिलं नाही? धम्माची दीक्षा 22 प्रतिज्ञा ऐकलं. म्हणून बाबासाहेबांना पूर्ण दान पारमिता आपल्या जीवनामध्ये त्याचं पालन केलं, म्हणून त्याला बुद्धी. दुसरी पारमिता शील आहे का नाही? शील किती बाबासाहेबांनी शिलाचं पालन केलं ऐक ना. सिंहासारखा माणूस अमेरिकेमध्ये जातो, सिंहासारखा, दिसाला सिंहासारखा, ज्ञानानं हे ते. थोडं तोल गेलं बाबासाहेबांचं, गेलं काय? बाबासाहेबांकडे शिकार जोडलेली कुठं वाचते का तू? मी तर नाही वाचलं बाबा. दारू तर लाभत जायची का? बाबासाहेबांना एखाद्या पोरकडे पाहिलं का? अमेरिकेमध्ये इंग्लंडमध्ये शिकत असतात. आलता एक प्रसंग, पण पद्धतशीर बाबासाहेबांनी तो हँडल केला. ती तरुण मुलगी का म्हणते, बाबासाहेब तुमच्यासारखा मला मुलगा झाला तर. आता मुलगा कसा होता बाबासाहेबांना माहित आहे. बाबासाहेब म्हणते मलाच मुलगा मान ना. थंडीगार झाली. म्हणजे बाबासाहेबांनी जे काही शिलाचे प्रकार आहेत त्या शिलाचं पालन केलं. म्हणजे दुसरी पारमिता शील, त्याग. त्यागाबद्दल आपण बोलूच शकत नाही. किती बाबासाहेब त्यागी होते. प्रज्ञा, बाबासाहेबांना आपण प्रज्ञा सूर्यच म्हणतो ना. सत्य, शांती, वीर्य म्हणजे प्रयत्न. किती बाबासाहेब प्रयत्नशील होते. 18 अभ्यास करत होते ऐक नाही. सर्व क्षेत्रामध्ये ते किती प्रयत्नशील होते. अधिष्ठान, 8वी पायरी अधिष्ठान म्हणजे संकल्प ज्याला म्हणतात. बाबासाहेबांनी 1935 संकल्प केलाय नाही. शेवटचा, मी या धर्मात जन्मलो तो माझा नाव विलाज आहे, पण त्या धर्मात मी मरणार नाही. तो केलेला संकल्प, ते केलं अधिष्ठान. बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर अशोक विजयादशमीला नागपूर मुक्कामी बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन ते अधिष्ठान पूर्ण केलं. मैत्रीची भावना, बाबासाहेब किती मैत्रीची भावना होती बाबासाहेबांना. आणि उपेक्षा, यश नाही, अपयश नाही, मान नाही, अपमान नाही, सुख नाही, दुःख नाही, असं बाबासाहेबांचे जीवन होतं.
आणि म्हणून जगाच्या पंडितांनी, जगाच्या विद्वानांनी, जगाच्या तत्ववेत्यांनी बाबासाहेबांच्या जीवन कार्याचा अभ्यास करून त्यांना बोधिसत्व म्हणून संबोधित केलं. हे केव्हा तरी बुद्ध बनतील लक्षात. आणि म्हणून आपलं जे शरणस्थान आहे, आपलं श्रद्धास्थान आहे, आपलं पूजास्थान आहे, हे तर आपल्याला माहित पाहिजे. झालं आता बाबासाहेबांचं. आता बुद्ध, आपण बुद्ध धम्म संघाला शरण जाऊन आपण उपासक उपासिका बनलो की नाही. मग बुद्ध काय, आपण बुद्धं शरणं गच्छामि म्हणतो, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि म्हणतो, पुष्प धूप दीप लावून बुद्धाची पूजा करतो, ऐक ना. तर तो बुद्ध आपला समजला पाहिजे की नाही. कोण्या बुद्धाची पूजा करतो का. बुद्धाचे दोन प्रकार, एक कायरूप बुद्ध आणि एक धम्मरूप बुद्ध. कायरूप बुद्ध संसारात नाही, धम्मरूप बुद्ध संसारात आहे. भगवान बुद्धाच्या अंतिम केलेल्या उपदेशाला अनुसरून चमत्काराने सांगितलंय. भगवंतांनी घोषणा केली होती माघ पौर्णिमेला, आजपासून 3 महिन्यानंतर कुशीनगर इथे माझं महापरिनिर्वाण होईल. आणि तो दिवस उजाडला. आज भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण होणार. तुमच्या भाषेत बोलतो, जे शक्ष भिक्षू भिक्षुणी होते ते रडत होते, पडत होते, आक्रोश करत होते की आमचा गुरु, आमचा शास्त्र, आमचा मार्गदाता आज आम्हाला सोडून जाणार. बघ आमचा बुद्ध कोण, आमचा मार्गदाता कोण, आमचा शास्त्र कोण, आपला गुरु कोण, असं म्हणून रडत होते, पडत होतो, आक्रोश करतो. त्या बुद्धाने काय सांगितलं, अरे माझ्यानंतर तुमचा बुद्ध, म्हणजे माझ्या महापरिनिर्वाणानंतर तुमचा बुद्ध, तुमचा शास्त्र, तुमचा मार्गदाता, तुमचा गुरु, जीवनभर मी ज्या धम्म आणि विनयाचा उपदेश केला, माझ्या मृत्यूनंतर तो धम्म आणि विनयच तुमचा बुद्ध राहील, तुमचा शास्त्र राहील, तुमचा गुरु राहील, तुमचा मार्गदाता राहील. जो धम्म विनयाला पाहतो तो मला पाहतो, जो धम्म विनयाची पूजा करतो तो माझी पूजा करतो. हे भगवान बुद्धाने आपल्या महापरिनिर्वाणाच्या काही क्षणाच्या अगोदर सांगितले. तर या बुद्ध वचनाला अनुसरून आज वर्तमान काळातील बुद्ध कोण आहे, मग कोण आहे. भगवान बुद्धाने जीवनभर ज्या धम्माचा आणि विनयाचा उपदेश केला, तो धम्म आणि विनयच वर्तमान काळातील बुद्ध आहे. अनेक नाही लक्षात तुमच्या बुद्ध. आता वर्तमान काळातला बुद्ध कोण आहे. आता या मुद्द्याबद्दल भांडणं होतात. समजा चौकात हे बुद्ध मांडला सोन्याचा, कोणी शेंड फेकलं, त्याच्यावर भांडणं होतात की. भांडणं, तंटे, झगडे, ऐक नाही. पण जर कोणी धम्मरूपी बुद्धाचं पालन केलं, आचरण केलं, त्याचं भांडण होईल का. धम्मरूपी बुद्ध उचलूनच नेला रात्रीला विहारातून. कोणता बुद्ध, धम्मरूपी बुद्ध, त्याच्याबद्दल भांडण होईल का, होईल का भांडण. म्हणून वर्तमान काळातील बुद्ध कोण आहे. भगवान बुद्धांनी जीवनभर ज्या धम्माचा आणि ज्या विनयाचा उपदेश केला, तो धम्म आणि विनयच वर्तमान काळातील बुद्ध आहे. समजलं तुम्हाला. मग भगवान बुद्धांनी कोणत्या धम्माचा उपदेश केला. भगवान बुद्धांनी जवळजवळ 82,000 धम्माचा उपदेश केला. 82,000 धम्मस्कंद. किती, 82,000. 45 वर्ष उपदेश केला ना. वयाच्या 35व्या साली बुद्ध झाले आणि तेव्हापासून रात्रंदिवस भ्रमण करत वयाच्या 80 वर्षपर्यंत होते. शेवटी महापरिनिर्वाणाच्या जाण्याच्या काही क्षणा अगोदर बुद्धांना उपदेश केला. सबे संखारा अनिच्चाती, ऐक ना, अपमादेन संपादेत भिक्खवे. विष्णू सर्व संस्कार अनित्य आहेत. उद्योगशील बनून तुम्हाला जे प्राप्त करायचं असेल ते प्राप्त करा. म्हणजे जवळजवळ 45 वर्ष भगवंतांनी रात्रंदिवस त्या धम्माचा उपदेश केला. त्याची संख्या आहे 82,000 धम्मस्कंद.
आणि त्यांच्या प्रमुख शिष्यांनी जे केलं ते 2000. अशा त्या धम्मस्कंदाची संख्या 84,000 आहे. 82,000 धम्मस्कंद आहे की नाही. आणि त्या 82,000 धम्मस्कंदाला बुद्ध म्हणतात. आणि जे बुद्धानं लोकांना धम्म सांगितलं त्याला धम्म म्हणतात. आणि या धम्म आणि विनयाचं पालन करून जे भिक्षू भिक्षुणी अनंत झाले, अनंत होत आहेत, भविष्यात होतील, त्या धम्म आणि विनयाला आचरण करणाऱ्या सत्पुरुषाच्या समुदायाला संघ म्हणतात. केवळ डोक्याचं मुंडन केलं, काशाय वस्त्र परिधान केलं म्हणजे थोडी त्याला भिक्षू म्हणतात. तुम्ही उद्या करू शकता. म्हणून बुद्ध म्हणतात की जो मनाचा कायशाय धूळ काढतो तोच कायशाय वस्त्राचा अधिकारी होऊ शकतो. कायशायमध्ये क्लेश, कायशाय वस्त्राचा अर्थ काय? क्लेश, राग, द्वेष, लोभ, मोह हे मनाचा कायशाय, मनाचे क्लेश धुवून काढतो तोच कायशाय वस्त्राचा अधिकारी होऊ शकतो. तर अशा तऱ्हेनं बुद्ध धम्म संघ म्हणजे काय? भगवान बुद्धांनी जीवनभर जो काही माणसाच्या कल्याणाचा, हिताचा, सुखाचा, दुःखमुक्तीचा उपदेश केला त्या बुद्धाच्या उपदेशाला आपण धम्म म्हणतो. ऐकलं? बुद्ध धम्म, त्या धम्मविनयाचं ज्याने आचरण केलं, आचरण करून अनंत झाले, आजही होत आहेत, भविष्यातही होतील, अशा त्या सत्पुरुषाच्या समुदायाला संघ म्हणतात. अगदी थोडक्यामध्ये काय? बुद्ध धम्म संघ म्हणजे काय? भगवान बुद्धांनी दिलेल्या धम्म आणि विनयाला बुद्ध म्हणतात, धम्म आणि विनयाला धम्म म्हणतात, धम्म आणि विनयाला संघ म्हणतात. वर्तमान काळातलं लक्षात तुमचं. मग हे धम्म काय, हे विनय काय? ऐक ना, बुद्ध काय? तर बुद्ध म्हणजे 37 बोधिपाक्षी धर्म. बुद्ध 37 बोधिपाक्षी धर्म. वर्तमान काळातलं बरं, मैत्रेय बुद्ध उत्पन्न होतील तेव्हा त्याच्यात 2 असतील, काय रूप बुद्ध, धम्मरूप बुद्ध. भविष्य काळात मैत्रेय बुद्ध होतील तर वर्तमान काळातील धम्मरूपी बुद्ध आहे, ते म्हणजे 37 बोधिपाक्षी धर्म. बुद्ध आले तुमच्या. बुद्धं शरणं गच्छामि म्हणजे काय? की जो भगवान बुद्धांनी दिलेल्या धम्माचं अनुसरण करतो, वागतो, आचरण करतो, ऐक तुला बुद्धं शरणं गच्छामि म्हणतात. बुद्धं शरणं गच्छामीचा शाब्दिक अर्थ होतो मी बुद्धाला शरण जातो, पण हा खरा का? मी बुद्धाचं अनुसरण करतो. अनुसरण करतो म्हणजे काय? बुद्धानं जो मार्ग दाखवला त्याप्रमाणे वागतो, त्याप्रमाणे चालतो, ऐक नाही. मग बुद्धाने कोणता मार्ग दाखवला? बुद्ध म्हणजे काय? 37 बोधिपाक्षी धर्म. आता हे लोकांच्या अंगात येतात ना देव, अंगामध्ये लोकांच्या देव येतात ना, येतात की नाही? बहुतांश बायाच्या अंगात जास्त येतात, ऐक नाही. बायाच्या अंगात जास्त देव होतात. हे खोटं आहे, देव फेव येत नाही अंगामध्ये, पण बुद्ध अंगात नाही येतो, ऐक नाही. बुद्ध जर समजला, तो समजून घेतला तर बुद्ध अंगात नक्कीच येतो. पण नकली बुद्ध नाही. कधी कधी आमच्याकडे पिशे लोक येतात आणि ते पिंपळाच्या झाडाखाली बसतात. कोणी म्हणतो बुद्धच दिसला म्हणते आम्हाला, कोणी म्हणतो स्वप्नातच आला, अडाणी अडाणी अनपढ सगळं ऐका. बुद्ध नक्कीच अंगा येतो आणि बुद्ध सदैव माणसाच्या सोबतही राहतो. म्हणून तो बुद्ध समजून घेतला पाहिजे. सदैव आपल्या सोबत ठेवायचं असेल, सोबत रात्रंदिवस सोबत, रात्रंदिवस सोबत. संडास म्हणजे जाता नाही सोबत, लक्षात. संडास मध्ये ते नाही बघ, खिशात घातलेला, पोथत घातलेला, दंडावर गोंदेला तो नाही. तो धम्मरूपी बुद्ध. आणि म्हणून बुद्ध म्हणजे काही समजून घेतलं का? बुद्ध म्हणजे 37 बोधिपाक्षी धर्म, ऐका ना. 37 बोधिपाक्षी धर्म.
जसं एका सत्वाला बोधिसत्व बनण्यासाठी 10 पालमिताचं पालन करावं लागते, एका गृहस्थाला उपासक बनण्यासाठी 5 पालन करावं लागते, एका उपासकाला सामनेर बनण्यासाठी 10 पालन करावं लागते, एका सामनेला भिक्षू बनण्यासाठी 227 विण्याचं पालन करावं लागते. तसं एका बोधिसत्वाला बुद्ध बनण्यासाठी 37 बोधिपाक्ष धर्माचं पालन करावं लागतं. पालन, आचरण, मनन, चिंतन, ध्यान करून त्याची अनुभूती झाली की तो बोधिसत्व मग बुद्ध बनतो. तर हे 37 बोधिपाक्ष धर्म म्हणजे वर्तमान काळातील बुद्ध. आणि बुद्धाने जे जगाला शिकवलं त्या बुद्धाच्या शिकवणुकीला धम्म म्हणतात. त्या धम्म आणि विनयाचं जे आचरण करतात, धम्म आणि विनयाचं जे आचरण करतात, बुद्धाने बनवलेले विनय भिक्षूसाठी भिक्षुणीसाठी त्याचे जे आचरण करतात त्या सत्पुरुषाच्या समुदायाला संघ म्हणतात. आणि या संपूर्ण 37 बोधिपाक्ष धर्माचा सार जर पाहिला, पूर्ण सार शेवटचा तो कोणता आहे? अष्टांगिक मार्ग. जसे 4 स्मृती प्रस्थान, हे बुद्ध काय आहे लोकांना समजलं नाही म्हणून सारा भानगडी आहे. आणि आम्ही ते समजूनच बरोबरच आम्ही पाहिलो, फोटोन हे ते कसं तसं. म्हणून बुद्ध प्रत्येकाला समजून दिला पाहिजे. बुद्धाला हे अपेक्षित नव्हतं की माझे लाखो अनुयायी झाले, हे बुद्धाला अजून मायामुळे हे बुद्धाला अपेक्षित नव्हतं. बुद्धाला काय अपेक्षित होतं की सारे माणसं सुखी झाले पाहिजे, दुःखमुक्त झाले पाहिजे, हे बुद्धाची अपेक्षा होती. म्हणून तर भिक्षूंना त्यांनी आधीला चरत भिक्कवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय. काय दिला बुद्धानं? चरत भिक्कवे चारिक बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अथाय हिताय सुखाय. भिक्षुनो, बहुजनाच्या हितासाठी बहुजनाच्या सुखासाठी सारखी चक्रमण करून हिंडून भ्रमण करून हा प्रथम मध्यम अंतिम कल्याणदायक जो मी मार्ग शिकला तो त्याच्यावर दया करून त्यांना शिकवा. केवळ दीक्षित बौद्धाच्या वस्तीत जाऊनच नाही, बहुजन हिताय बहुजन सुखाय. लक्षात तुमच्या धम्म काय? जो मार्ग चुकला त्याला मार्गावर आणणार आहे. जो मार्ग चुकला त्याला मार्गावर आणणार आहे. किती मार्ग चुकले? हे नाही त्याच्या मागे, ते नाही त्याच्या मागे, ते नाही त्याच्या मागे. आणि त्या मार्ग चुकलेल्या लोकांना मार्गावर आणणं, तिथे अज्ञानाचा अंधार आहे तिथे ज्ञानाचा दीप लावणं. हे दिवा नाही बस ज्ञानदीप, बुद्धाला ज्ञानदीप म्हणतात. ज्ञानाचा दिवा, ज्ञानाचा प्रकाश, ऐक ना. आणि म्हणून इतकी आपल्यावर जबाबदारी आहे, आपलीच नाही. उपासक, उपासिका, भिक्षू, भिक्षुणी याच्यावर इतकी जबाबदारी आहे की मार्ग चुकलेल्याला मार्गावर आणणे. ऐक ना. त्याच्या अनुकंपा, त्याच्यावर दया करून मग याच्यावर तुम्ही कल्पना करा या धम्माचा प्रचार किती वेगाने व्हायला पाहिजे. ऐक ना. तर मार्ग चुकले, माणसं असून ते माणसं असे काही वागले की मी मेल्यानंतर माझे 5 उपादान स्कंद डुकराच्या योनीत आले पाहिजेत, असे माणसं वागायले. कसे? विद्वान, साधे सुधे नाही, विद्वान, त्याला विद्वान म्हणतात. मी मेल्यानंतर मी डुक्कर झालो पाहिजे. कसंही माहित तू काही अवतार मानले की नाही? 10 अवतार देवाचे म्हणत. त्याच्यातला एक अवतार वराह. वराह म्हणजे डुक्कर. ऐकणे. वराह हे देवा ईश्वराचा अवतार म्हणून जे त्याच्यावर श्रद्धा ठेवतात, त्या श्रद्धेतून याची महत्वाकांक्षा वाटते की पुढच्या जन्मात मी डुक्कर झालो पाहिजे.
श्रद्धेतून महत्वाकांक्षा वाढते आणि महत्वाकांक्षेला पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला की महत्वाकांक्षा पूर्ण होते, म्हणजे डुक्कर होते, खत बसते घुसळत. हा वैज्ञानिक मानसिक सिद्धांत आहे भगवान बुद्धाने श्रद्धेचं महत्व सांगताना. मग किती आपलं मोठी जबाबदारी या लोकांवर. अष्टांगिक मार्गात सम्यक आजीविका, जीवन जगण्याचा सम्यक मार्ग बुद्धानं सांगितला. सम्यक आजीविकेमध्ये हे मोठमोठे तुम्ही विद्वान म्हणता ना, याची आजीविका सम्यक आजीविका आहे का? जे संसारात नाही त्याच्या लोकांना नादी लावायचे. आत्मा नाही, ईश्वर नाही, दैव नाही, चातुर्वर्ण नाही, कर्मकांड नाही, स्थानशुद्धी नाही, त्याच्या नादी लागून जीवन जगायले. यांची आजीविका सम्यक आहे का? मिथ्या आजीविका. कोणी याच्या सर्व जण, कोणी कुत्रे, कोणी गाढवं, कोणी डुकर, कोणी माणसं तर होतच नाही. माणूस होणं खूप अवघड आहे. त्याला जीवन 10 पारमितेचा पराव करावं तरी खूप पुण्य करून करावं लागते तेव्हा. तर अशा प्रकारच्या प्रत्येक माणसाने बुद्ध समजून घेतला पाहिजे. बुद्ध म्हणजे 37 बोधिपाक्षी धर्म, 4 स्मृती प्रस्थान, 4 सम्यक प्रदान, 4 उद्दीपात, 5 बल, 5 इंद्रिय, 7 बोधांग आणि अष्टांगिक मार्ग, त्या 37 बोधिपाक्षीय धर्माला धम्मरूपी बुद्ध म्हणतात. लक्षात. आणि हे समजून घेऊन तो बुद्ध आपल्या सोबत ठेवला पाहिजे. अगोदर समजून घ्यायचं, ते समजून घेतल्यानंतर मग त्याचं अनुसरण करायचं. आता 4 स्मृती असतात. थोडकं तुम्हाला उदाहरण देतो. याच्यात काय 4 प्रकारच्या स्मृत्या. एक कायेन स्मृती. कायेन स्मृती आपले हे शरीर आहे याने ज्या हालचाली करतो. आपण बसलो ना, माहीत पाहिजे मी बसतो, बसलो. ऐक, उभा असताना मी उभा हो, चालताना मी चालतो, झोपताना मी झोपतो. त्याला कायेन स्मृती म्हणतात. जेवताना जेवतो, पाणी पिताना पाणी पितो, पाहताना पाहतो, ऐकताना ऐकतो, संडास करताना संडास करतो, लघवी करताना लघवी करतो, दात घासताना दात घासतो. म्हणजे या कायेनं जे तुम्ही करा त्या प्रत्येक कायक कृतीच्या ठिकाणी स्मृती जागृत ठेवणं याला कायेन स्मृती म्हणतात. आणि कायेन स्मृतीला बुद्धान स्मृती म्हणतात. तुमचं चुकू द्या ना थोडी, काय होते पाहा. बुद्धाने कसं चालावं सांगितलं, कसं चालावं. चालताना ही नजर आपल्या पायापासून किती लांब असावी. ही स्मृती जर नसेल, इकडं पाय टाकलो, इकडं पायालो, ठेसा लागतात. का लागली ठेस? त्या दगडातून तुमचं भांडण होतं. का लागली ठेस? चालताना तुमच्या बुद्ध तुमच्या सोबत नव्हता, ठेस लागली. जेवताना, जेवत असताना घास केवढा बनवावा, त्याच्यासोबत वरण किती घ्यावं, तोंडात घास केव्हा टाकावा, चावावा कसा आणि गिळावा कसा, हे बुद्धाने शिकवलं. त्याला धम्म म्हणतात. ते कायेन स्मृतीमध्ये. आणि तसं जर खाल्लं नाही तर कधी ठसका लागतो, कधी कसा लागतो, कधी तसा लागतो. आता आहे का काही फॅशन म्हणून उभ्यानेच खातात लोक. उभ्याने खातात, रस्त्याने खातात, पचपच खातात. आहे का बुद्ध सोबत? काही अंशी बुद्ध प्रत्यक्ष कृतीमध्ये ब्राह्मणाच्या घरात आहेत, माझ्या मताचं नाही. काय त्या मुलाला 100-150 ब्राह्मणाचे घर. आपल्या एखाद्या बाईला मुलांना म्हटलं, माय मला भूक लागली. आता मग मी म्हणतात गे म्हणते दुधीतली भाकर, नाही तर 5 रुपये देते, जाय म्हणते आणि त्या दुकानावर. ब्राह्मणाची बाई कशीच पण नाही. असेल तर 5 टाकर पाणी भरून देईल, ताट्या ठेवून जेव म्हणा. ऐक, म्हणून प्रत्येकाने बुद्ध समजून घेतला पाहिजे. बुद्ध म्हणजे तो बसलेला नाही, तो हे कायेन स्मृती. चालताना, बोलताना, बसताना, खाताना, पिताना, हाकताना, मुतताना जे जे आपण कायेन करू त्या काही कृतीच्या ठिकाणी स्मृती जागृत असतं, त्याला कायेन स्मृती.
बुद्ध म्हणतात जो कायन स्मृतीचा अभ्यास करतो तो निम्मे निर्वाण पद प्राप्त करतो. अमृत पद ज्याला म्हणतात, निर्वाण पद. ऐक, आपण कपडे नेसताना कपडे नेसत आहोत, ते भान पाहिजे. नाही तर काय अवघडच, काय लयच अवघड आहे. बोलणं सोपं आहे, बोलणं फार सोपं आहे. काही काही कपडे नेसताना ढुंगणच उघड्या सुटतात. फॅशन असं आता हवा लागत असेल. लक्षात तुमच्या बुद्ध समजलं पाहिजे ना, बुद्ध समजलं पाहिजे. बुद्ध एक सेकंद गेला मनातून सत्यानाच. लक्षात तुमच्या लक्षात. बोलणं खूप सोपं असते, म्हणून याला बुद्ध म्हणतात. म्हणून आपण बुद्धाच्या अन्वय आपले शरणस्थान, आपले श्रद्धास्थान, आपलं पूजास्थान बुद्ध आहे. म्हणून वर्तमान काळातील धम्म आणि विनयरूपी बुद्ध प्रत्येक माणसाने समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक माणसाने, दीक्षित बौद्धानेच नाही, हा मानव धम्म आहे ना, प्रत्येक माणसाने. आणि हा बुद्ध चालता, बोलता, झोपता, बसता, खाता, पिता, हाकता, मुद्दा सोबत पाहिजे. नाही तर दशा होते. पण तुम्ही उंडा चोलता होत ना, तेव्हा बुद्ध पाहिजे. बुद्ध तेव्हा बुद्ध 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 असं म्हणत ना. पीठ किती आहे, त्याच्यात पाणी किती टाकायला पाहिजे, ते उंडा कसा चुरायला पाहिजे. उंडा चुरून चपाती ताव्यावर टाकली, तवा किती तपलेला आहे, चपातीचा आकार कसा आहे, ती भाजायला किती वेळ लागेल. नाही तर आली बाईची चपाती टाकली डाव्यावर, बोलत राहिली, करपली भाकर. का करपली? स्मृती तुम्हाला नव्हती म्हणून ती करपली. करपली की शिवा मग. ऐक, भाजीत मीठ किती टाकावं, बुद्धाने मध्यम मार्ग शिकवला. जास्त झालं तर फेकून देते मला, खराब पेट झालं म्हणजे खायचो, कमी झालं तर आणि पत झालं म्हणजे खायचो. बुद्धाने मध्यम मार्ग शिकवला. प्रत्येकात मध्यम मार्ग, जास्त नको न कमी नको. आणि म्हणून प्रत्येकाला हा धम्मरूपी बुद्ध समजला पाहिजे. त्याने तो समजून घेतलं. प्रत्येक बांधता द्यायचं. त्याने बुद्धाचे अनुयायी म्हणायचं नाही, त्याने बौद्ध उपासकही म्हणायचं नाही, त्याने भिक्षुही म्हणायचे, भिक्षुनी म्हणायचं नाही. त्याला माणूस म्हणून जीवन जगायचं असेल तर हा मानव धम्माचं ज्ञान प्रत्येक माणसाला पाहिजे, प्रत्येक माणसाला पाहिजे. का तो मानव धम्म आहे ना. तुम्हाला माहित आहे की शेतकरी असतात ना, शेतकरी, आता जाऊ दे जुने शेतकरी, शेतात तास काढत असताना शेतामध्ये पेरणीचा तास, त्याच्यासोबत बुद्ध पाहिजे. कसा बुद्ध? समोर काहीतरी ते खून ठेवत असत आणि मग ते ती पण इथं उभी करत असत. एका हातात त्या बैलाचे दोन, एका हातात ते रुग्ण. स्मृती जागून ठून त्या चिन्हावरती जात असत. तेव्हा ते तास निघायचं आणि थोडं इकडे इकडे वाकडं शिवाय द्यायचे. बालक दादा कळबे आकल नाही का, वाकडं कोण चालतात. म्हणजे ते स्मृती, म्हणजे ती मनाची एकाग्रता, त्याला आपण ध्यान म्हणतो. समाज स्मृती म्हणजे स्मरण. ऐक, निंदताना बुद्ध तुमच्या सोबत पाहिजे. निंदायला निंदता बोलता निंदा एकीकडे इथं चिरा लागते कधी. का स्मृती नाही ना. गवत कुठं, इळा कुठं, ऐकणे लाकडं फुटतं काही लोकांच्या पायावरच कुऱ्हाड लागते. का कुऱ्हाडीचं याचं का भांडण नाही का द्वेष आहे? स्मृती नाही. मी लाकडं फोडतो, पाय कुठं आहे, लाकूड कुठं आहे, कुऱ्हाड त्याला काही न स्मृती म्हणतात. हे वरचं चालणं, बोलणं, बसणं, खाणं, पिणं, हे ते. त्याच्यानंतर आणखी काही न स्मृती कोणती आहे? हे आपल्या डोक्याच्या केसापासून पायाच्या तळव्यापर्यंत आपल्याला पाहायचं. याच्यात काय आहे ते, याच्यात काय ऐक, त्या केसापासून तर पायाच्या तळव्यापर्यंत डोळे लावून पाहायचं. ऐक, तर अशा तऱ्हेनं भगवान बुद्धांनी जो मार्ग शिकवला, जो धम्म शिकवला, त्याला धम्मरूपी बुद्ध म्हणतात.
आणि त्या धम्मरूपी बुद्धाला प्रत्येकानं समजून घेतलं पाहिजे. तर बुद्धं शरणं गच्छामि म्हणजे बुद्धानं सांगितलेल्या धम्माचं मी अनुसरण करतो, त्याप्रमाणे वागतो, त्याप्रमाणे चालतो. तर ते आहे 37 बोधिपाक्ष धर्म. त्या संपूर्ण 37 बोधिपाक्षाचा धर्माचा सार कोणता आहे? 4 स्मृती प्रस्थानाचं पालन केलं, 4 सम्यक प्रधानाचं पालन केलं, 4 वृत्तिपादाचं, 5 बलाचं, 5 इंद्रियाचं, 7 बोधांगाचं पालन करत 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 मग शेवटी अनुभूती कशायचं ते अष्टांगिक मार्गाची. शेवटी अष्टांगिक मार्ग ज्याला 4 आर्य सत्य म्हणतात, आणि त्या अष्टांगिक मार्गाची अनुभूती त्या बोधिसत्वाला झाली की तो मग बुद्ध बनतात. आणि थोडक्यात सांगायचं झालं मग अष्टांगिक मार्ग म्हणजे बुद्ध. आणि बुद्धांनी जीवन फक्त अष्टांगिक मार्ग अनेक दृष्टांत अनेक उदाहरणं देऊन सांगितलं, त्याला धम्म म्हणतात. आणि त्या अष्टांगिक मार्ग आणि विनयाचं पालन करतो त्या सत्पुरुषाच्या समुदायाला संघ म्हणतात. म्हणजे अष्टांगिक मार्ग मग काय? सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्माण, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. अष्टांगिक मार्ग आहे. त्याच्यात 8 अंग आहे म्हणून त्याला अष्टांगिक मार्ग म्हणतात. या अष्टांगिक मार्गाचं संक्षिप्त रूप आहे 3 धम्मस्कंदामध्ये मोडते. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प म्हणजे प्रज्ञा, सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प म्हणजे प्रज्ञा, सम्यक वाचा, सम्यक कर्मा, सम्यक आजीविकामध्ये शील, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी म्हणजे समाधी. ते अष्टांगिक मार्गाला शील समाधी प्रज्ञा म्हणतात. आणि या शील समाधी प्रज्ञेला बुद्ध म्हणतात. लक्षात तुमच्या? धम्मरूपी बुद्ध शील समाधी प्रज्ञेला बुद्ध म्हणतात. आणि शील समाधी प्रज्ञेचा उपदेश बुद्धाने केला त्याला धम्म म्हणतात. बुद्धाने जगाला शिकवलं त्याला धम्म म्हणतात बुद्ध वचनाला. आणि त्या धम्माचं जे आचरण पालन मनन चिंतन करतात, विनयाचं पालन करतात, बुद्धाने सांगितल्यानुसार त्या सत्पुरुषाच्या समुदायाला सांग म्हणतात. म्हणजे शील समाधी प्रज्ञा म्हणजे बुद्ध. मग आपण करतो बुद्धं शरणं गच्छामि, मी बुद्धाला शरण जातो म्हणतो की नाही. बुद्ध म्हणजे काय? शील समाधी प्रज्ञा. शरण जातो म्हणजे पाया पडतो नाही, पण अनुसरतो, त्याचा आधार घेतो, शीलाचा, समाधीचा, प्रज्ञेचा. म्हणून प्रत्येकानं शील समाधी प्रज्ञा रूपी बुद्ध समजून घ्यायला पाहिजे. का त्याला तुम्हाला त्याचं ध्यान मनन चिंतन त्याचं करायचं आहे. पाळताना, बोलताना, बसताना, खाताना, पिताना, मुजताना, झोपताना, काम करताना तो तुमच्या सोबत पाहिजे. शील रूपी बुद्ध पाहिजे तुमच्यासोबत, ऐक ना. आणि तो गेला सत्यानाश. प्रत्येक भंतेजीने शिलाचं स्पष्ट करून सांगितलं. पंचशील सांगितले, अष्टशिले सांगितलं, दशशिले सांगितलं. शील, शिलाचं काय पंचशील पुरतं नाही. शील म्हणजे काय केवळ अष्टशिले पुरतं नाही. शील म्हणजे केवळ दशशिले पुरतं नाही. तर या पंचशील, अष्टशील, दशशील याच्यापेक्षा भगवंताने आणखी 4 शिलाचे प्रकार सांगितले. याच्यापेक्षा बघ कोणते 4? पहिला प्रकार आहे इंद्रिय संवरशील. आणि शिलाला बुद्ध म्हणतात. बुद्ध म्हणजे काय? बुद्ध म्हणजे शील. आणि शिलाचा एक प्रकार आहे पंचशील सोडलं, अष्टशील सोडलं, दशशील सोडलं तर आणखी 4 प्रकार. पहिला प्रकार इंद्रिय संवरशील. आपले जे इंद्रिय आहेत डोळा, नाक, जीभ, कान, शरीर आणि मन या आपल्या षड आयतनावर संयम ठेवणे, षड आयतनावर ताबा ठेवणे, षड आयतनाला जिंकणे, त्याचं दमन करणे याला इंद्रिय संवरशील म्हणतात. लक्ष तुमच्या? डोळ्यावर संयम, नाकावर संयम, जिभेवर संयम, कानावर संयम, कायावर संयम आणि मनावर संयम. संयम म्हणजे ताबा, त्याचं दमन, त्याला जिंकणं याला म्हणतात इंद्रिय संवरशील. आता डोळ्यावर संयम कसा ठेवायचा हे बुद्धानं सांगितलं. एक क्षण जरी डोळ्यावरचा संयम गेला की सत्यानाश. कानावर कसा संयम ठेवायचा, नाकावर कसा ठेवायचा, जिभेवर कसा संयम ठेवायचा त्याचा मार्ग बुद्धानं सांगितलेला आहे. आणि या संपूर्ण जे आयतन आहे त्या सर्व आयतनाचा केंद्रबिंदू मन आहे. माणसाचं मन,
मनालाच विज्ञान म्हणतात किंवा मनाला चित्त म्हणतात. तर अशा प्रकारच्या आपल्या सर्व या षड ऐकनावर संयम ठेवणं, ताबा ठेवणं, त्याचं दमन करणं, त्याला जिंकणं, याला इंद्रिय संवर्षील म्हणतात. आणि या इंद्रिय संवर्षीलाला बुद्ध म्हणतात. आता ते संयम कसं आहे हे सर्व तुम्हाला माहित आहे. बौद्ध धर्माचं तत्वज्ञान प्रत्येक माणसाला माहित आहे. प्रत्येक माणसाला माहित आहे. प्रत्येक माणसाला, प्रत्येक आड्यानातल्या आड्याना माणसाला माहित आहे. अनित्यवादाचा सिद्धांत माहित आहे. एखाद्या आड्यानाला विचारा जीवन कसं आहे म्हणा, काय म्हणते पाहते. काही नाही हो म्हणते, फुडक्या मडक्या सारख्या आहे. का नाही? म्हणजे अनित्यवाद, त्याला अनित्यवाद सांगता येणार नाही, पण म्हणते की नाही, काही म्हणते पाण्याच्या बुडबुड्यासारखा हो, काही नाही म्हणते. आहे का नाही? आज हे सत्यातलं विचार म्हातारा माणसाने विचारता, कोट्याधीश म्हातारा माणसाला, बाबा म्हातारा पण कसं आहे. आड्याना काय म्हणते, म्हातारा पण कुत्तर पण म्हणते मेल्या पलच्या प्याला. म्हणजे आर्य सत्यात तर त्याला एक सत्य माहिती आहे. काही व्याधी जरापी दुःख, म्हातारा पण दुःख. म्हणून हे स्पष्ट करून लोकांना उपदेश द्यावा लागतो, स्पष्ट करून उपदेश. आता भगवान बुद्धाचा हा धम्म आहे, सिद्धार्थ गौतमापासून थोडंच आहे. त्या धम्माची जर आपण व्याख्या पाहिली, आर्य सत्य म्हणजे जाती की दुःख, जन्म दुःख आहे. म्हणून या संसारात जेव्हा प्राणी जन्माचा आला कोणता असतो तेव्हाच बुद्धाचं तत्वज्ञान आलेलं. तर अशा तऱ्हेनं आपल्याला बुद्ध समजून घेतला पाहिजे लोकांना. शील म्हणजे बुद्ध, इंद्रिय संवर्षील म्हणजे बुद्ध. आपल्या सर्व इंद्रियावर संयम ठेवणे, डोळ्यावर, नाकावर, जिभेवर, कानावर, शरीरावर, मनावर. आता संयम कसा ठेवायचा, ताबा कसा ठेवायचा हे बुद्धाने सारं शिकवलेलं आहे. या डोळ्यावर संयम ठेवला नाही तर काय होते माहिती आहे तुम्हाला. इंद्रिय संवर्षी रूपी बुद्ध डोळ्यात नसेल तर डोळे पेटतात. पेटतात पण डोळे कशानं? कामवासनेच्या अग्नीनं. कोणत्या अग्नी? कामाग्नी. बुद्ध काय म्हणतात, दत्ती काम समो अग्नी वदंती बुद्धा. काम वाचण्यासारखा अग्नीच नाही दुसरं कोणताच अग्नी नाही. आणि ह्या डोळ्यावर आपण संयम ठेवला नाही तर डोळे कामाग्नीनं पेटतात. या डोळ्यात कामाग्नी उत्पन्न होतो. कशाबद्दल माहित आहे तुम्हाला? माहित आहे की नाही? पुरुषानं आपल्या डोळ्याला स्त्रीचं रूप पाहिलं, बाईकडे पाहिलं. कोणतं बाईचं रूप? मधलं नाही बघ बाई, बाहेरचं सजवलेलं, धजवलेलं, मढवलेलं, शिंगाळलेलं. ते मधातलं होत नाही. होटात रक्त पू हे नाही, याचं लावलेलं लाल लाल. हे मधलं याच्यातलं नाही, ते लावलेलं पावडर फिवडर आहे का. तर पुरुषांना बाईचं, स्त्रीचं बाह्यरूप सजवलेलं, धजवलेलं, चुनगावलेलं, मडवलेलं पाहिलं तर मूर्ख त्याच्यात फसतात. किती बाई सुंदर आहे म्हणतात. आणि मग डोळे पेटतात कामाग्नीनं. एक जन्म नाही, जन्मांतर. त्या पोरीच्या डोळ्या रूपानं, पोरीच्या रूपाला पाहिलं, त्या रूपामध्ये आसक्ती निर्माण झाली डोळ्यात आणि ती पोरगी पळून गेली. कधी डोळ्यातच राहते. हिला पकडतो बोलते, कधीतरी घेतो, मरताना तरी हिला पकड, नाही तर मेल्यानंतर तिच्या सगळं काम तुष्टी भवतुष्णा भवतु जन्म जन्म जन्म. आणि या रूपात काय तुमच्यामध्ये रक्त, मांस, पू, पेशा, पीठ, कप, लोह, मल, मूत्र हेच आहे ना. बाकी काय याच्यामध्ये? डोळ्यात काय? चिपड, घूम, नाकात शंभूर, बेकूर, तोंडात डाळ, बेडके, कानात काय, या शरीरात काय? रक्त, मांस, पू, पेशा, आतडी, खिचडी, बिष्टा, मूत. याच्यातलं बाहेर पडलं त्याच्यावर आकर्षित होते का? बाई हागडी तर पुरुष त्याचा आसक्त होते का? गडी मुटला तर बाई ते चाटून पिते का? कौ याला म्हणतात कायन स्मृती. आणि म्हणून बुद्ध समजून घेतला पाहिजे. बुद्ध म्हणजे शील, संपूर्ण आपल्या इंद्रियावर संयम ठेवणे. दुसरं शील कोणतं आहे? त्याला प्रत्यय सविस्तृत शील म्हणतात. आपण बुद्ध पाहतो, आपण बुद्धांग म्हणतो नाही. तो
दुसरं शील आहे प्रत्यय संस्कृत शील. माणसाला जीवन जगण्यासाठी 4 प्रत्ययाची गरज आहे. अन्न, कपडा, निवास, औषध, पाणी आणि पथ्य. हे शिलामध्ये मोडते. पण शिलामध्ये भोजन का खावं, जेवावं का, कशासाठी जेवण. जेवण हे शिलामध्ये मोडते. आपण तो प्राण्याची हिंसा, चोरी, बेविचार, खोटं बोलणं हे याच्यापेक्षा ही दुसरं शील आहे. आपण जेवतो कसं, कशाला. भूतमता जिगच्छा परमंग रोगा वदंती बुद्धा. बुद्ध म्हणता भूक हा सर्वात मोठा रोग आहे. भूक काय, रोग सर्वात मोठा. मग रोगाला नष्ट करण्यासाठी काय घ्यावं लागते, काय घ्यावं लागते. तुम्हाला कॉलेरा झाला, वाद झाला, ताप आला, काय घेता, औषध घेता की नाही. मग बुद्ध म्हणतात भूक हा सर्वात मोठा रोग आहे. मग या भुकेच्या रोगाला नष्ट करण्यासाठी काय घ्यावं लागते, अन्न रूपी औषध. काय घ्यावं लागते, अन्न रूपी औषध घ्यावं लागते. आपण जे खातो ते अन्न औषध म्हणून खायला पाहिजे. गोड लागते, चवदार आहे, मसालेदार आहे, खमक आहे. किती खाल्लं औषधातच माणसं मरतात. म्हणतात ना जास्त झालं, प्रमाण जास्त झालं, रिॲक्शन आली म्हणतात की नाही. म्हणून डॉक्टर आपल्याला तपासतो, आपल्या रोगाचं निदान करतो आणि सांगतो की ह्या गोळ्या इतक्या वेळेला घ्यायला पाहिजे. एकदा त्यांना खाल्ल्या तर मरत की नाही, आणि खाल्ल्याच नाही तर तरी मरत. म्हणून आपण जेवतो ते औषध म्हणून खायला पाहिजे. नाही तर दशा होते, मग लई दशा होते. मग पाहतो ना आपण श्रीमंत लोकांची काय दशा आहे. बसा येईना, उठा येईना, चाला येईना, ऐकी नाही. आणि म्हणून भगवान बुद्धांनी नियम बनवलेले आहेत. भिक्षूसाठी नियम, दिवसाच्या मध्यानंतर जेवू नये. उपासकाचे नियम मध्ये कमीत कमी महिन्यातून 4 दिवस उपोषण व्रताचं पालन केलं पाहिजे. त्यांनी 12च्या आत जेवावं. काय जेवावं हे नाही, त्या माणसाच्या चर्येला अनुसरून त्यांनी ते भोजन केलं पाहिजे. तर ते शिलामध्ये मोडते ना, नाही तर लई दशा होते. लई दशा, लई दशा, लई. ही जिभेची चटक अशी आहे. जिभेची चटक पुरवण्यासाठी जेवण नसते, भुकेच्या रोगाला नष्ट करण्यासाठी जेवण असते. आणि शिलामध्ये मोडते. शील, बुद्ध, शील म्हणजे बुद्ध. मग ऐक ना, मग दशा का लोकांची व्हायची का. बुद्धानं सांगितल्याप्रमाणे आपण भोजन करत नाही. म्हणून कमी केलं तर दुःख, जास्त केलं तर दुःख. ऐक ना, त्याच्यात दुसऱ्या शिलाचा प्रकार कोणता आहे. प्रत्येक संस्कृतीमध्ये कपडे, 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 कपडे आहेत. कपडे, हे कपडे, कपडे कशासाठी आहेत. या शरीराला हवा लागू नये, ऊन लागू नये, पाऊस लागू नये, थंडी लागू नये, जीव जंतू डास डसू नये आणि इज्जत झाकावी याच्यासाठीच कपडा असते. शोभून दिसण्यासाठी कपडा नसते. लक्षात. हे बुद्धानं सांगितलं, मी नाही सांगितलं. शोभून दिसण्यासाठी कपडा नसते. म्हणून कोण्या ऋतूमध्ये कोणत्या प्रकारचे कपडे कोणत्या प्रमाणात वापरले पाहिजे हे बुद्धाने सांगितलं. आता भिक्षूचे कपडे पहा. हे सर्व संशोधन करून भगवंतांनी असे कपडे नेसावे कसे बुद्धाने सांगितले. परिमंडल करून नेसलं तर आमचे ही एवढेच हात दिसतात, एवढे हात आणि एवढेच हात दिसतात. कपड्यानं माणूस पेटते. नेसणाराही पेटते आणि पाहणाराही पेटते. नेसणाराही पेटते आणि पाहणाराही पेटते. कपडे निर्जीव, त्याच्यात चेतना नाही, फितना नाही, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. का बुद्ध नाही.
आणि म्हणून कपडे कसे असावेत, किती असावेत, कशाला परिधान कर याचा विचार करून कपडे परिधान केले पाहिजे. नाही तर पेटापेटी आहे. हे कपड्यानं माणूस पेटते. कपडे घालण्याची पद्धत आहे त्यानंही पेटते माणूस. पेटते की नाही. आणि याला म्हणतात बुद्ध. हे शिलात्मक. त्याच्यानंतर निवास, राहण्याचं घर, ते कशासाठी असते? हवा लागू नये, पाणी लागू नये, ऊन लागू नये, थंडी लागू नये, डाग जंतू डसू नये, इजत चाकव याच्यासाठी घर आहे. का बाकी काही दुसरं आहे का त्याच्यात? आणि त्याचा अतिरेक झाला की झोपायला लागत नाही. त्यात एकाचे 10 मजली घर, 10 मजल्यात बंगल्याला 2 लेकर आणि 2 नवरा बायको, 4, जास्तीत जास्त 4 खोल्या. नाही झाली एकाला एक पेशंट. 10 खोल्यात खडकून मांजर केलं की आलं काय की डाकू म्हणते, आलं काय की चोर. परेशान 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 होतं. जिवंतपणी परेशान, मेल्यानंतर परेशान. मरताना लोक त्याचा साथ सुटत नाही. पाहते त्याच्या 10 मजले बांधलं, काय होईल याचं, कसं होईल त्याचं, धिंगाणा धिंगाणा धिंगाणा. त्याला बुद्ध म्हणतात. हे शिलामध्ये म्हणते. शिलामध्ये औषध, पाणी, पथ्य. औषध किती घ्या पाहिजे, पथ्य कोणतं करायला पाहिजे हे सुद्धा शिलामध्ये म्हणते. नाही ते काय, काही काही श्रीमंत लोक, काही काही कर्मचारी डॉक्टरकडे जातात. हा माझा अनुभव आहे. डॉक्टर म्हणते काही नाही साहेब, म्हणते मस्त तुमचे नाही आलोच ते एक द्यानाच म्हणते सलाई. डॉक्टर म्हणते काही गरज नाही, आलोच तर द्याना सगळ्या. तर याला म्हणतात प्रत्येक सनिस्थित शील. लक्षात. तिसरा प्रकार कोणता? आजीव पारिशुद्धी शील. म्हणजे जीवन जगण्यासाठी कोणता उद्योग करावा आणि कोणता उद्योग करू नये. हे जे 4 प्रत्यय असतात आपल्याला, भोजन, कपडे, घर, याच्यासाठी आपल्याकडे धन पाहिजे की नाही. आणि हे धन कसं कमावावं, कोणता उद्योग करून कमावावं, याला सम्यक आजीविका म्हणतात. विषाचा व्यापार, शस्त्राचा व्यापार, प्राण्याचा व्यापार, मादक पेयाचा व्यापार करून जीवन जगू नये. जे आपल्याला ज्ञान नाही ते खोटं नाटं सांगून जीवन जगू नये, त्याला सम्यक आजीविका म्हणतात. मग तुम्ही सांगा किती लोक सम्यक आजीविका करून जीवन जगतात? याला शील म्हणतात. आणि या शिलाला बुद्ध म्हणतात. लक्षात. बुद्ध हे शील आहे, त्याला बुद्ध म्हणतात. बुद्धं शरणं गच्छामि. म्हणजे मी या शिलाचं अनुसरण करतो, या शिलाचा आधार घेतो, या शिलाप्रमाणे आचरण करतो, त्याला म्हणतात बुद्धं शरणं धम्मं शरणं संघं शरणं गच्छामि. या शिलाचं पालन केलं नाही, बुद्ध डोसक्यावर घेऊन असले तुम्ही सोन्याचे, त्याच्यात तुम्हाला सुख नाही, शांती नाही, समाधान नाही, काही नाही. पुढे तुमच्यावर टीकेचा भडी मारेल. ऐक नाही. आणि म्हणून प्रत्येक माणसाने बुद्ध समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक माणसाने. का माणसात कोणत्याही प्रकारच्या जातीचा नाही. म्हणून बौद्ध उपासक, उपासिका, भिक्षू इतकी मोठी जबाबदारी आहे. अरे माणसं असून जात मानून डुकराच्या, गाढवाच्या, या योनीत चालले ना. जात मानून का माणसात कुठं जात आहे? जाती प्राण्यामध्ये, पशुमध्ये, पिक्षामध्ये, कीटकामध्ये, झाडा झुडपामध्ये जाती आहे. पण त्यांना ज्ञान नसल्यामुळं माणसं असून गाढव म्हणतात, डुकरं म्हणतात. तर जाती माणसात कुठं आहे का? काल एक माणूस प्रवचन देतात, नाही हो 2च जाती आहेत म्हणे, स्त्री आणि पुरुष. हे खोटं आहे. ऐक नाही. कसं खोटं आहे माहित आहे? इतकं विज्ञान पुढे गेलं. एका मुलीनं, ती पोलीस होती, तिला गडी बनवायचं होतं. तिच्या शस्त्रक्रियातून ती गडी झाली. ऐक नाही. म्हणून इतकं या अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड, रूढीवाद, परंपरा, ग्रंथ सुद्धा प्रमाण मानणे याच्यामध्ये सारी भारताची जनता फसलेली आहे. आणि त्यांना त्याच्यातून काढण्याचं काम आपलं आहे.
त्याच्यातून त्यांना दुसरं कोणीच काढणार नाही, आपणालाच काढावं लागेल ते. म्हणून बुद्ध म्हणतात चरत भिक्खवे चारिकांग बहुजन हिताय बहुजन सुखाय. बुद्धाचं नाव न घेता त्यांना शिकवा. बुद्ध शील शिकवा ना तुम्हाला, शील त्यांना ऐक नाही. बुद्धाचं नाव घ्यायचं नाही, पंचशील शिकवा. पानाची पाताय म्हणू नका, प्राण्याला कापू नये, चोऱ्या करू नये, व्यभिचार करू नये, खोटं बोलू नये, दारू पिऊ नये असं त्याला सांगा. पानाची पाता म्हणलं हे बौद्धाचं काय म्हणतील, त्यांना काय घ्यायची करायला. ऐक त्याला इंद्रिय संमोशील शिकवा ना, त्याला त्याची आवश्यकता नाही का. तर अशा तऱ्हेनं जर माणसाला सुखी बनायचं असेल, दुःखमुक्त व्हायचं असेल, जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त व्हायचं असेल आणि कमीत कमी वर्तमान काळात माणूस म्हणून जीवन जगायचं असेल, त्याला शीलरूपी बुद्धाचं त्यांनी अनुसरण केलं पाहिजे. तर या शिलाप्रमाणे वागलं पाहिजे. चौथ्या शिलाचा प्रकार आहे, त्याला प्राप्तिमोक्षशील म्हणतात. प्राप्तिमोक्षशील सर्व दुःखातून मुक्त होऊन, सर्व दुःखातून मुक्त होण्यासाठी ज्या शिलाचं पालन करावं लागते ते बहुतांशी प्राप्तिमोक्षशीलाचा उपदेश भिक्षू भिक्षुणीसाठी आहे. त्या शिलाची संख्या आहे, प्राप्तिमोक्षशीलाची संख्या 227. प्राप्तिमोक्षशील म्हणतात. भिक्षू भिक्षुणी त्याचं पालन केलं पाहिजे, भिक्षू भिक्षुणी त्याचं पालन केलं पाहिजे. हे का नाही. तर अशा तऱ्हेने या शिलाला बुद्ध म्हणतात आणि या शिलाचा उपदेश बुद्धाने केला म्हणून त्याला धम्म म्हणतात. बुद्धाने जे जगाला शिकवलं सांगलं त्याला धम्म म्हणतात. धम्म म्हणजे सत्य. आणि त्याचा अंगीकार करून जे काही अनंत झाले, मार्ग फल प्राप्त करण्याच्या मार्गावर आहे, त्या सत्पुरुषाच्या समुदायाला संघ म्हणतात. आता गोंधळ काय सर काय, एक म्हणतीची प्रवचन तर असे नावं घेते बापा 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 मोठेपणासाठी. अरे संगम शरणं गच्छा म्हणजे जगातली आली त्याच्यात. सावित्री आईली, शिवाजी आला, संभाजी आला, ज्योतिबाई आला, रमा याने सारं चाललं. जो चार मार्ग आणि चार फलावर आरूढ आहे अशा सत्पुरुषाच्या समुदायाला संघ म्हणतात. आणि चार मार्ग आणि चार फलाची प्राप्ती करण्यासाठी हा शील समाधी प्रज्ञेचा मार्ग आहे. म्हणून आपल्यावर इतकी मोठी जबाबदारी आहे की तेवढी जबाबदारी जगातल्या कोणत्याही धर्माच्या मताच्या प्रचारकावर किंवा त्याच्या आडियावर नाही. आपल्यापुरती सीमित नाही. बाबासाहेब काय म्हणाले, हा तुम्ही धम्म स्वीकार, इतकी तुमच्यावर जबाबदारी पडली, तुमच्या सोबत तुमच्या बांधवाचा तुम्हाला उद्धार करायचा आहे. हे आपले बांधव गाढवाच्या, डुकऱ्याच्या, कुत्र्याच्या मागे लागले ते केवळ आपलाच उद्धार करायचा नाही, बाबासाहेब करत त्यांचाही तुम्हाला उद्धार करायचा आहे. म्हणून आपण असं वागलं पाहिजे की आपल्याकडे पाहून त्या लोकांना, बाकीच्यांना वाटलं पाहिजे तुम्ही इतके सुखी कसे आहात, तुम्ही इतकं समाधान तुमचं कसं आहे, तुमचे निरोगी इतके कसे आहात, तुमचं तेज असं कसं आहे, असे प्रश्न त्यांनी तुम्हाला विचारलं पाहिजे. तेव्हा तुम्हाला सांगता आलं पाहिजे आम्ही भगवान बुद्धांनी दिलेल्या या मार्गाप्रमाणे आचरण करतो म्हणून आम्ही सुखी आहोत. लोक आहे आम्ही गरीब आहोत म्हणतात. अरे बघू बाबासाहेब काय म्हणत माहितच पण, बाबासाहेब म्हणते धम्माची आवश्यकता गरिबांना आहे. बाबासाहेब म्हणत होते का गरिबी नष्ट करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भगवंताचा धम्म आहे. तुम्ही म्हणाल आम्ही तर बौद्ध, आम्ही कोण श्रीमंत होय ना, कुठं तुम्ही बौद्ध, तुम्ही करा बरं. भगवान बुद्धांनी ग्रस्तांचे जे कर्तव्य आहे त्याप्रमाणे वागा. पंचशिलीचं पालन करा, अष्टशिलीचं पालन करा, 10 पारमितेचं पालन करा. ते भौतिक गरिबी सुद्धा राहते का ते पहा. ते भौतिक गरिबी राहत नाही, माणसाला जीवन जगायला लागतेच काय. आता या बाईनं साडी घेतली, कमीत कमी 1000ची असं ना, तिथून किती रुपयाची आहे जर शिलाचं पालन केलं तर
ते काम 100 रुपयाची साडी करते. 1000ची साडी जे काम करते ती साडी 100 रुपयाची साडी करते. पण 1000 रुपयाची साडी घमेंड निर्माण करते, पेटवते. नेसणारीला पेटते, पाहणारीला पेटवते. कशाला गरिबी राहायची मग सांगा तू. 8 दिवसातून पती पत्नीने अष्टशिलेचं पालन करायचं. 1 वेळ जेवायचं, 2 वेळच वाचते. राहते गरीब का? पती पत्नीनं 8 दिवसातून एकदा 24 तास ब्रह्मचर्याचं पालन करायचं. अरे या धम्माचं आचरण केल्यावर तर निर्वाणाचं सुख मिळते. ते खाणं पिण्याचं तर सहज मिळते धम्माचं आचरण केल्यानंतर. हे भौतिक गरिबी राहत नाही. त्या धम्माचं आचरण कुटुंबातल्या सर्वांनाच केलं तर, ज्याला बौद्ध म्हणतात, ते जवळजवळ नाही म्हणलं तर माझ्या माहितीप्रमाणे 60-70% तर दारू पितात लोक, कमीत कमी. का गरिबी येणार नाही? बिड्या ओढतात. बिड्या बौद्ध भगवंतांनी प्रत्यक्ष समुत्पाद सिद्धांत शिकवला. कार्य कारणी भाव. आपण जे करतो तो आपल्या मनाला विचारलं पाहिजे. बिडी वडणाऱ्याने मनाला विचारलं पाहिजे, मी बिडी का वडतो? बिडी वडल्यानं माझं ज्ञान वाढते का? माझं धन वाढते का? माझं शील वाढते का? मी निरोगी राहतो का? माझा मान सन्मान होतो का? स्वतःला प्रश्न विचारायचे. कमीत कमी 5 रुपयात बिड्या वडतात ना. आणि बिडी वडल्यानंतर ते धुपट जाय, त्याला कर्माम्ल वायू म्हणतात. असं वडतात, तो मधात जाऊन नाकातून निघाला तर मग त्याला समाधान वाटते. तुम्ही एखादं बाबासाहेबाचा फोटो आहे पाहिजे का? त्याला अगरबत्ती लावा, 2-3 महिन्यानं पाहते काच कसा होते त्याच्या धुपटानं. मग हे धुपट गेल्यावर कलेजा कसा होईल? ते बाकीच्या लोकांना नियम नाही. कारण काय? त्याच्या हातचं काहीच नाही. त्याच्या हातचं काहीच नाही. करता कविता बुद्धिदा तर तेच आहे. एकाला दारू पिली आणि तो ईश्वराचा भक्त आहे. त्या ईश्वराच्या गुणाप्रमाणे कोणी पिली मग करता ऐक किंवा कविता किंवा बुद्धिदाता, या माणसाचा काय दोष आहे? पण तुमचं तसं नाही. बुद्ध म्हणतात, मी तुमचा मार्ग दाता, मी तुमचा मोक्ष दाता आहे. मार्ग सांगितला, दारू पिऊ नका, तंबाखू सांगा. अरे बौद्ध म्हणजे ज्ञानी माणूस आहे, बौद्धिक जात नाही. बौद्ध म्हणजे ज्ञानी माणूस. चांगलं काय, वाईट काय, आपल्या हिताचं काय, आपल्या नाशाचं काय, आपल्या सुखाचं काय, आपल्या दुःखाचं काय समजून घेऊन वाईट सोडतो, चांगल्याचा अंगीकार करतो, त्या माणसाला बौद्ध म्हणतात. तंबाखू पाहता तुम्हाला तंबाखाची पुडी. जी कंपनी लाखो रुपये कमावते त्या कंपनीनं त्या पुडीवर लिहिलेलं आहे, तंबाखू खाल्ल्यानंतर मरणांतिक वेदना होतात, तोंडाचा कॅन्सर होतो. ज्याला वाचता येत नाही त्याच्यासाठी चढलेलं तोंडाचे चित्र दाखवलेलं आहे. बौद्ध लोकांनी खाऊ का मग? बौद्ध म्हणजे बुद्धिवान माणसं, ज्ञानी माणसं, शीलवान माणसं खाऊ त्यांनी. मग किती बौद्ध तंबाखू खात नाही? किती बौद्ध बिड्या ओढत नाही? किती बौद्ध दारू पित नाहीत? किती बौद्ध भनभन हिंडत नाहीत, भटकत नाहीत? का? बाबासाहेबांनी आपल्याला माणूस म्हणून जीवन जगण्याचा मार्ग दिलाय. म्हणून तो समजून घ्या. त्या बुद्ध समजून घ्या, धम्म समजून घ्या, संघ समजून घ्या आणि समजून घेऊन त्यांचं तुम्ही अनुसरण करा, त्यांचा आधार घ्या. मग आपल्या जीवनात सुख शांती समाधान लागतं. आजच्या प्रसंगी अधिक काही बोलत नाही तुम्हाला. फक्त बौद्ध उपासक कोणाला म्हणतात थोडं सांगितलं की जो बुद्ध धम्म संघातला शरण जातो, बुद्ध धम्म संघाचं अनुसरण करतो, बुद्ध धम्म संघाचा आधार घेतो, त्याला
उपासक त्या बाईला उपासिका म्हणतात. बुद्ध धम्म संघाला शरण जाऊन पंचशील ग्रहण करून पंचशीलीचं आचरण करतो. थोडक्यात तुम्हाला बुद्ध सांगितलं. बुद्ध म्हणजे शील आहे का, समाधी, प्रज्ञा. आता समाधी तुम्हाला काय वाटतं? समाधी काय? मनाची एकाग्रता आहे का. मग ते बाकीच्या दैनंदिन जीवनात जे मनाची एकाग्रता करायला पण ती अगोदर आपण पाहिलं. म्हणजे समाधीचे प्रकार प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, शमन, विपश्यना. पण त्याला समाधी म्हणतात विकार मुक्त मनाची एकाग्रता. म्हणजे मन लावून ऐकणे, मन लावून काम करणे. आता तुम्ही इथं बसले ऐकायला, तुमच्या मनात राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, वितर्क असेल, विचार असेल, खेद असेल, उद्वेग असेल, तुम्ही मन लावून ऐकता का? ऐकता नाही ऐकत. बसलेले असतात पण मन कुठं तर विचलित होत आहे, कुठं तरी मन लावून ऐकत नाही. म्हणजे समाधी म्हणजे मनाची एकाग्रता. ज्या मनात राग नाही, द्वेष नाही, लोभ नाही, मोह नाही, वितर्क नाही, विचार नाही, खेद नाही, उद्वेग नाही, अशा मनाची एकाग्रता. आता भौतिक दृष्ट समाधी म्हणजे काय? प्रत्येक काम मन लावून करणे, स्मृती जागृत ठेवून मन लावून हाती घेतलेलं काम करणे. मग ते बाकीच्या समाध्या, मग डोळे लावून बसणे, ते विपश्यना, ते हे नंतरच्या आहे का नाही. आणि मन लावून जर कामच केलं नाही तर ते काम चांगलं होईल का? आणि प्रज्ञा म्हणजे काय? प्रज्ञा म्हणजे काय? प्रज्ञा म्हणजे आपण ज्याला मी म्हणतो, माझं म्हणतो, माझ्यासाठी म्हणतो, त्याला पाहणे आहे का नाही. त्याला आपण विपश्यना म्हणतो. विपश्यना म्हणजे विशेष तऱ्हेने पाहणे. कुणाला? आपल्यालाच पाहणे. हे नाही बरं, जसं तुम्ही हे पाहता ते आरशात पाहता, आणि जे आपणाला पाहायचं आहे ते आपल्याला प्रज्ञेच्या आरशात पाहायला लागतं. प्रज्ञा म्हणजे विशुद्ध ज्ञान डोळे लावून. आणि ते एक अवघड नाही, सोपं आहे ते. आपल्याला समजत नाही का? स्वतःला नाकात शंभूड आहे तुम्हाला माहित नाही, तोंडात थुका आहे, बेडका आहे माहित नाही तुम्हाला, आहे का नाही. म्हणून भगवंताचा मार्ग इतका सोपा आहे का तो स्वतःचा विषय आहे. आणि म्हणून आजच्या धम्मदेशनेमध्ये अधिक न बोलता आपण ज्याला बौद्ध उपासक म्हणतो, बौद्ध उपासिका म्हणतात, ते बौद्ध उपासक कोणाला म्हणतात? की जो पुरुष बुद्ध धम्म संघाला शरण जातो, बुद्ध धम्म संघाचं अनुसरण करतो, पंचशील ग्रहण करतो, त्याचं आचरण करतो, त्या माणसाला उपासक म्हणतात. आणि त्या बाईला उपासिका म्हणतात. थोडक्यात तुम्हाला बुद्ध धम्म संघ काय थोडक्यात तुम्हाला सांगितलं. आणि अशा तऱ्हेने हा बुद्ध अंगात येतो की नाही. बुद्ध अंगात डोळ्यावर संयम ठेवला की बुद्ध डोळ्यातला बुद्ध गेला सत्यानाथ. बुद्ध डोळ्यात येतो, नाकात येतो, जिभेत येतो, कानात येतो, शरीरात येतो, मन येतो. कोणतं? आपल्या इंद्रियावर संयम ठेवणे आहे का नाही. बुद्ध कपडे घालताना असतो आपल्या सोबत. कपडे घालताना कपडे घालतो, खाताना खातो, पाहताना पाहतो, चालताना चालतो, झोपताना झोपतो, बसताना बसतो, ऐक ना. हे सहज कसं करायचं बुद्धाने शिकवलं. झोपायचं कसं हे बुद्धाने शिकवलंय. ग्रस्तानी कसं झोपायचं, श्रमणाने कसं झोपायचं, आणि मेलेल्या माणसाला कसं झोपायचं हे त्याचे आसनं सांगितलेले आहे. आम्ही बुबडी झोपतो, कोणी बुबडी असं बोलताना झोपतो. लक्षात हे झोपावं कसं हे बुद्धाने. बुद्ध म्हणजे तिथं काहीच शिकलं. बुद्ध म्हणजे संपूर्ण ज्ञानी. ते ज्ञान माणसाच्या कल्याणाचं, हिताचं, सुखाचं ज्ञान आहे की नाही. म्हणून आजच्या प्रसंगी अधिक न बोलता आपण जवळजवळ 3 वाजेपासून बसलेला. किती वाजेपासून? 3 वाजेपासून. बोलणं सोपं आहे, बसणं अवघड आहे. धम्म श्रवण करणं इतकं सोपं नाही. ते धम्म श्रवण करणं खूप अवघड आहे. धम्म देशना देणं तेवढं अवघड नाही, पण धम्म श्रवण करणं अवघड आहे. कारण काय? इथे युद्ध चालते, युद्ध.
युद्ध चालते पण युद्ध कोणाचं युद्ध? युद्ध कोणाशी करतात? शत्रूशी, वैऱ्याशी, दुश्मनाशी. तसंच धम्मदेशना ऐकताना युद्ध चालते मनामध्ये. अशी शंका, तशी शंका, कसं तसं 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 ऐक. आणि या शत्रूला जिंकायचा मार्ग बुद्धाने सांगितला. राग, द्वेष, लोभ, मोह हे माणसाचे शत्रू आहेत, वैरी आहेत, दुश्मन आहेत. राग, द्वेष, लोभ, मोह अशा राग, द्वेष, लोभ, मोह रूपी शत्रूला जिंकण्यासाठी कशी लढाई करावी हे बुद्धाने सांगितलं. कशी लढाई करावी माहिती तुला? त्यासाठी काय करतो? ही जी पृथ्वी आहे, कोणाला? राग, द्वेष, लोभ, मोह रूपी शत्रूला, वैर्याला पराभूत करण्यासाठी, त्यांना जिंकण्यासाठी, त्याला मारून टाकण्यासाठी युद्ध करावं लागते. क्षणोक्षणी युद्ध करावं लागते. ऐक ना, मग ते कसं युद्ध करायचं? तुम्ही तर म्हणा भगवंतांनी युद्ध करायचं सांगितलं नाही, प्राण्याची हिंसा करू नका असं सांगलं बुद्धानं. आणि भंतीजीच म्हणतात ते क्षणोक्षणी युद्ध करावं लागते. भगवंतांनी तर मैत्रीची भावना सांगितली. शत्रू म्हणजे राग, द्वेष, लोभ ही माणसाचे शत्रू आहे. आणि ते आपल्या मनात उत्पन्न होतात, आपल्या मनामध्ये होतात, बेचैन करतात, अस्थिर करतात. ते सर्व करावं लागतात. खुनाई करावं लागतात, चोऱ्या करावं लागतात, ते बेबीचाय करावं लागतात, तेच करावं लागतं. त्याचं जो वर्चस्व जास्त झालं तर म्हणून त्याला जिंकण्यासाठी काय करायला पाहिजे बुद्धाने सांगितलं. त्याला जिंकण्यासाठी, त्याच्याचे युद्ध करून त्याला पराभूत करण्यासाठी बुद्ध म्हणतात शिलाच्या पृथ्वीवर उभं राहू. रथांगण कोणतं? शील. शिलाच्या पृथ्वीवर उभं राहायचं. वीर्याचे पाय करून, वीर्य म्हणजे प्रयत्न. शिलाच्या पृथ्वीवर वीर्याचे पाय करून, वीर्य म्हणजे प्रयत्न. श्रद्धेच्या हातात, हात कोणते? श्रद्धा. प्रज्ञेचा शस्त्र घेऊन, प्रज्ञेचे तलवार शस्त्र घेऊन या दुष्ट वैराची युद्ध करायला. म्हणजे शील, वीर्य, श्रद्धा आणि प्रज्ञा यांच्या सायनं त्या शत्रूला जिंकायचं असतं. आजच्या प्रसंगी अधिक न बोलता आपल्याला आपल्या मागे एक लागलेलं आहे ते ऐक ना. कवा होते पण, कवा होते पण, कवा होते पण ऐक ना. म्हणून अधिक न बोलता अगदी शांत, श्रद्धायुक्त, स्मृती जागृत करून आपण असं धम्म ऐकला. बुद्ध धम्म संघ म्हणजे काय हे आपण ऐकलं, समजून घेतलं. त्याप्रमाणे आचरण करा, त्याचं अनुसरण करा आणि आपण सर्व दुःखातून मुक्त व्हा हीच मी शुभकामना व्यक्त करून छोटीशी माझी धम्मदेष्टा समाप्त करतो. भवतु सबमंगलम. सर्वांचं कल्याण हो. साधू 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 साधू. बुद्धं नमामि. बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि. धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि. संघ को नमन करता हूँ.